प्रबंध संपादक अनिल अग्रवाल माझ्यासोबत आहेत. मी अनिलजी तुमचं पुन्हा मंडल चॅनल तुमचं आहे, पण प्रेक्षक आता 5 मंडळ लाखाच्या चॅनल वरती आपलं सगळ्यांचं आहे, माझं 5 नाही. लाखाच्या वर लोक बघतात आहे आणि या मुख्य सूत्रधार मुख्य ज्यांना सोर्स म्हणूया प्रेरणा स्त्रोत त्यामध्ये अनिलजींची एक भूमिका आहे स्वतःची की आपण निरपेक्ष आणि आपली बांधिलकी जनतेसोबत आहे. या निवडणुकीकडे मीडिया हाऊसचे प्रमुख म्हणून तुम्ही कसं पाहताय एकूण निवडणुकीकडे? नाही, ही निवडणूक एका शब्दात जर उल्लेख करायचा असेल तर ही निवडणूक म्हणजे गोंधळात गोंधळ होती. आपण घेतलाय हा, गोंधळात गोंधळात गोंधळच होती. हा. आणि कोणत्या राजकीय पक्षांचा ची कोणासोबत युती, हम्म, कोणत्या राजकीय पक्षांचं आळकाळूपणा हम्म, किंवा कोणत्या राजकीय पक्षांनी कोणासोबत जावं, कोणाला सपोर्ट करावं, हम्म. या सगळ्या गोंधळात लोक होते. हा. पण इतकं सगळं असताना लोकांनी हम्म. मॅक्झिमम ठिकाणी, बहुतांश ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना निवडून दिलं आहे. हम्म, यासाठी मी पुन्हा मतदारांचं अभिनंदन करेल. हम्म. हे खरं आहे का महापालिकेत कोणालाही स्पष्ट बहुमत दिल्या नाही गेलं आहे, हम्म. पण तरी काम करणारे निम्म्यांपेक्षा जास्त लोक निवडून आलेले आहे. आपण जर सगळ्या पक्षांच्या विजयी उमेदवारांच्या नावावर लक्ष दिलं हम्म. तर विलास इंगोले तर 7 वेळा निवडून आले. अविनाश मार्डीकर तिकडून निवडलेलं, मी एकंदरीत पूर्ण नावं काढली आहे, जवळपास 20-25 नावं. कामं करणारे प्रत्येक माणसाला, जवाहरगड प्रभागाच्या आतमधून सुरेश सदावार 3 वेळा पडल्यावर सतत त्यांचं काम सुरू होतं. यंदा त्यांच्या सौभाग्यवती रतावा यांना निवडून दिलेलं आहे लोकांनी. आणि तिकडे गुड्डू धर्माळे आपण पाहिले, तिकडे योगेश सवई पाहिले, तिकडे पंजाबराव तायवाडे यांच्या श्रीमती निवडून आल्या. आणि काम तिकडे सम्राट ज्याला आपण म्हणतो साहू साहू त्यांनी पण कोणत्याही पक्षाचं कोणतंही पद नसताना मागील 2-3 वर्षापासून भरपूर काम केलं होतं, ते निवडून आले. निवडून लोकांनी देताना कामाचा माणूस कोण वाढायच्या हिशोबाने बरोबर त्याला निवडून दिला आहे. आता जर आज म्हटलं की मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर काय म्हणाल? या निवडणुकीचं मॅन ऑफ द मॅच आहे, कोणाचं नाव घेऊ शकाल तुम्ही? राणा दाम्पत्य. अच्छा, कसं विश्लेषण करताय? म्हणजे आपण एक संपादक म्हणून जेव्हा तटस्थपणे पाहतो आम्ही, संपादकांची ही जबाबदारी बनते आणि ते असतेच नेहमीच की संपादकांनी नेहमी अनालिसिस करताना ते अगदी तटस्थपणे करतात. या निवडणुकीमध्ये राणांच्या रणनीतीवर तुम्ही काय भाष्य कराल? नाही, राणांच्या रणनीतीपेक्षा भारतीय जनता पक्षाची चुकलेली रणनीती याच्यावर आपण जास्त चर्चा करू मला असं वाटते. कारण भारतीय जनता पक्षाने स्वतःला इतकं ओव्हर एस्टिमेट केलं. त्यांनी युती करत असताना युवा स्वाभिमानला 8 सीट 9 सीट आणि शिंदे सेनेला 3 सीट 4 सीट 5 सीट 6 सीट अशी जी ऑफर दिली, त्यांचा मात्र ओव्हर कॉन्फिडन्स होतं. आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे, आणि एक गोष्ट आणखीन मी विशेष रित्या इथे नमूद करू इच्छितो, जेव्हापासून रवी राणा आमदार झाले, ही त्यांची 4थी टर्म आहे. त्यांनी ह्या 3 टर्म जे पूर्ण झाल्या त्यांच्या आणि ह्या निवडणुकीला 1 वर्ष झालं, या 16 वर्षात त्यांनी 3 महापालिका निवडणुका पाहिल्या. त्यांनी आतापर्यंत कोणत्याही खालच्या निवडणुकीत इंटरेस्ट घेतलं नव्हतं. बरोबर, ते आपले उमेदवार उभे करायचे, पण आपले उमेदवार उभे करत असताना गांभीर्यानं ते निवडणूक लढायचे नाही. मग महापालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो, त्यांच्या मतदारसंघात येणारी किंवा पंचायत समित्या असो, ग्रामपंचायत असो, पहिल्यांदा ते छोट्या निवडणुकीत, स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत त्यांनी गांभीर्याने लक्ष घातलं. आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. त्यांनी एकूण 34 का 36 उमेदवार उभे केले, त्याच्यातून 15 उमेदवार त्यांचे उभे निवडून आलेले आहे. आणि हे 15चे 15 एक जर आपण साहू जर सोडले तर मला असं वाटते पूर्ण बडनेरा मतदारसंघाचे आहे. बडनेरा मतदारसंघात त्यांनी 14 सीट काढणे हे त्यांचं सक्सेसच म्हणावं लागेल. बिलकुल. म्हणून आणि एक उमेदवार त्यांनी भाजपला दिला होता, डॉक्टर कहाळे. तो त्यांचाच कार्यकर्ता आहे, तर आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणू शकतो. एकूण रणनीती ठरवताना एक राजकीय नेता त्याला माहित असतं की निकाल काय येऊ शकतो. ही दृष्टी भाजपकडे नव्हती का, की निकाल काय येऊ शकतो याचा? आपण बार्गेनिंग करतोय, आपण चर्चा करतोय, आपण घोंगळ घालतोय युतीचं, मग आपण काही सीटा देतोय, पुन्हा घेतोय, पुन्हा वापस घेतोय. हा जो गोंधळ होता, या गोंधळामध्ये हे सगळे चाणक्य ज्यांना आपण म्हणतो, ही या मंडळींना अंदाज नाही आला का की पुढे काय होऊ शकते याचं? नाही बघा माधवजी, मला याचं संपादक असं वाटते, भारतीय जनता पक्ष
सुरुवातीपासून चुकली आहे. हा. वार्ड निवडणुकीचा सगळ्यात पहिला टप्पा असतो वार्ड फॉर्मेशन. हम्म. वार्ड फॉर्मेशन करत असताना भारतीय जनता पक्षाकडे स्थानिक नेतेच नव्हते. हम्म. आता ज्या ज्या काही महत्वाच्या प्रभागात भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, हम्म. त्यात त्यांनी बघा कशी चूक केली. हा. आपण इथे जर एक प्रभाग पाहिला जवाहर गेटच्या आतमधला, करेक्ट. तिथे त्यांनी 9,000 मुस्लिम टाकले. हम्म. आपण जिथे बसलो आहे हा हम्म. जवाहर स्टेडियम म्हणजे हा जो प्रभाग आहे, हम्म. याच्यात सिंधी समाजाचे 9,000 मतं टाकले. हम्म. त्याच्यानंतर आपण बेलपुरा प्रभाग जर पाहिला, हम्म. तिथून त्यांनी बीएसपीचे 8,000 मतं टाकले. बीएसपी आणि हे हम्म. वार्ड फॉर्मेशन करत असताना हम्म. जे वार्ड फॉर्मेशनचं चाणक्य नीती आहे हम्म. ती भाजपकडे नव्हती, किंवा असं म्हणायला हरकत नाही हम्म. भाजपकडे स्थानिक नेते नव्हते. त्यांना आयडिया नव्हती स्थानिक भागाची की काय होऊ शकते राजकारणाचं. जेव्हा प्रभाग ठरवण्यात आले तेव्हा जी त्यातलं जे तांत्रिक ज्ञान पाहिजे, मतदारांच्या जातीनिहाय, धर्मनिहाय, भाषानिहाय, आणि मग सूत्र जे बांधायला पाहिजे, त्यासाठी जे तंत्र खालच्या स्तरावर जे काम करणारे कार्यकर्ते किंवा याचे एक्सपर्ट्स असतात प्रत्येक पक्षामध्ये, ते यांच्याकडे नव्हते यावेळेस. भारतीय जनता पक्षाने वरवरून खूप तयारी केली. म्हणजे हा. बघा, म्युनिसिपल कमिशनर बदलले गेले, येस, पोलीस कमिशनर बदलले गेले अगदी वेळेवर. कारण काय आहे, आतापर्यंत लोक म्हणतात महापालिका निवडणुकीसाठी पण बदल. त्याचा काय संदर्भ झाला? नाही बघा, असं एक म्हटलं जाते की कोणती छोटी निवडणूक जी असते त्याच्यात हे 2 पदं फार महत्वाचे असतात, हो, आणि हे दोन्ही पदं बदलले गेले. बरोबर आहे. दुसरं कारण काय त्याचं कारण भाजपवाले म्हणजे सांगू शकले नाही. हम्म. आणि दुसऱ्या टप्प्यात मला एक आणखीन विचारायचं आहे, सगळ्या पक्षांना विचारायचं आहे, ही सर्वेवाली टीम असते कुठली? सर्वे काय आहे? सर्वे म्हणजे काय? सर्वे म्हणजे सर्वे करणारे लोक कोण आहे? हो, हो, हो. माझ्याकडे ह्या पूर्ण निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे काही हा. मोठे नेते येऊन गेले. बरोबर, नाव मी सांगणार नाही. बरोबर. 3-4 मोठे नेते येऊन गेले. हा. सगळ्यांना मी विचारलं हे तिकीट वाटपाचा गोंधळ का? हम्म. सगळ्यांनी सांगितलं सर्वेमध्ये याला इतके मतं होते, सर्वेमध्ये याला इतके गुण होते. म्हटलं हे सर्वे करते कोण? जवाहर गेटच्या आतमध्ये हं. त्यांनी जातीगत आणि भाषिक आणि सगळ्या जर समीकरणं पाहिल्या तर एकही राजस्थानी सीट दिली नाही. कोणी सर्वे केला हा? हा. तिथे मतं आहेत तिथं रताबाची सीट निघाली त्याच्यामुळेच. 3,500 मतं आहेत. हा. आणि अंबापेठ प्रभागामध्ये जी सीट त्यांनी प्रशांत देशपांडेची दावडली, हा. असं मला कोणीतरी सांगितलं का प्रशांत देशपांडेंना 16 गुण होते हा. आणि प्रणित सोनीला 27 गुण होते. आता हे सर्वे करणारी टीम कुठली? आणि आता इथेच चॅनलमध्ये कोणीतरी सांगून गेलं का 2 ब्राह्मण होत होते म्हणून त्यांनी हा. प्रशांत देशपांडेला दिली. हा. पण त्याचं खरं कारण जे आहे, जे मला कळलं आहे, ऑलिम्पिक कमिटीच्या आता निवडणुका झाल्या, बरोबर. त्यात प्रशांत देशपांडे हे अजित पवाराकडे होते, हो, त्या गटामध्ये होते. त्या गटामध्ये होते. अजित पवार अध्यक्ष झाले त्याचे. अजित पवार 2.5-2.5 वर्षाचं अध्यक्षपद त्यांना Correct. करावं लागलं. हा. तो कारण प्रशांत देशपांडेंना भोवलं. अरे. पण त्याच्या अगोदर त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होतं. हा. मग ते इतके पुढे जेव्हा निघत होते हा. तेव्हा त्यांना तिथे थांबणे आवश्यक होतं. बरोबर. पण हे नाही केल्या गेला. आणि वेळेवर सगळं आपण करून घेऊ ही जी भाजपवाल्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये एक सवय आत्मविश्वास. झालेली आहे. आपलं काय, आपण वेळेवर पाहून घेऊ, सगळं समेटून घेऊ, मग कोणी काय आहे तर ही सवय त्यांना ह्या निवडणुकीत थोडंसं याचं खूप मोठं त्यांना नुकसान झालं, मला असं वाटतं. बरोबर आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा होता की या निवडणुकीला कुठेतरी भाजपच्या बाजूनं आणि MIMच्या बाजूनं हवा दिल्या गेली की धर्माची हवा, पण त्याचा फायदा फक्त MIMलाच झाला, भाजपला नाही झाला. पोलरायझेशनचं सगळ्यात जास्त नुकसान झालं भाजपचं. हा बघा, मी इथे असदुद्दीन ओवैसी जेव्हा आले होते तुम्ही इंटरव्ह्यू केला होता. त्यांचा 1.5 तासाचा मी इंटरव्ह्यू केला, आणि त्या हो. इंटरव्ह्यूला देशभरात जवळपास 1 कोटी लोकांनी पाहिला. बघितलं. आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत ते येस available. येस येस. तर मी जेव्हा असदुद्दीन ओवैसीला भेटलो, मी त्यांना विचारलं इतक्या छोट्या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आले? ते म्हणाले नाही, मी आलो नाही, मी आणखीन येणार आहे. मैं फिर आऊंगा. हाँ, मैं फिर आऊंगा आणि मैं फिर आकर मैं 2 सभा और करूंगा. हा. म्हणजे त्यांच्या 3 सभा पूर्वनियोजित होत्या. हा. आता याचे कारण काय मला माहित नाही, हा. पण त्यांनी जो रिझल्ट दिला हा. याच्यावरनं एक सिद्ध झाला, MIM ही भारतीय जनता पक्षाची बी टीम नव्हे. नाही, MIM जर भारतीय जनता पार्टीची बी टीम राहिली असती भाजपला फायदा झाला असता. तर जिथे ज्या शहरात असदुद्दीन ओवैसीच्या 3 सभा झाल्या हम्म. तिथे भाजप फक्त 25 सीटा येत आहेत. हा. आणि आता एक नवीन सुधारणा आली आहे, नवीन बस्ती 22 प्रभागात एक भाजप आणि 3 YSP निघाली, हा. म्हणजे भाजपाच्या 26 झालेल्या आहे. बरोबर.
आणि 26 सीटा जिथे भाजपांच्या झालेल्या आहे तिथे MIM 12 सीटावर आहे. म्हणजे MIM ला बी टीम म्हणून आता बोलता येणार नाही, कमीत कमी अमरावतीमध्ये बोलता येणार नाही. बिलकुल. आणि MIM नी मागच्या निवडणुकीत त्यांच्या ज्या सीट्स होत्या त्या सगळ्या सीट्स कायम ठेवल्या. उलट त्यांची 1 सीट 2 सीट वाढल्या आहेत. त्यांची 10चे 12 झाल्या. आणि भारतीय जनता पक्ष जो 45 वर होता तो 25 वर आलाय. आणि भारतीय जनता पार्टीने ती जी गोंधळ सगळं झालं होतं त्या गोंधळाचा एकच उपाय भारतीय जनता पक्षाला दिसला. त्यांनी ध्रुवीकरण करण्याचा खूप प्रयत्न केला, पोलरायझेशन ज्याला बिलकुल म्हणतो बिलकुल आपण. बिलकुल. म्हणजे जेव्हा नितेश राणे इथे आले आणि त्यांची सभा मी ऐकली ऑनलाईन, याच्यापेक्षा धर्मांध भाषण होऊच शकत नाही जे राणे करून गेले. तितका तर बाळासाहेब ठाकरे बोलत नव्हते. म्हणजे इतकं यांनी ध्रुवीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला, पण त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला नाही, अजिबात झाला नाही. आणि भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता होता, पक्षाचा कार्यकर्ता, तो चालू मतदानात मतदारांना बाहेर काढताना दिसला नाही. भारतीय जनता पार्टीच्या 3-4 सीट्स एकदम बाउंड्रीवर येऊन पडल्या. काही 100 मतांना, काही 80 मतांना, काही 40 मतांना. आणि जसं लोकसभेत बावनकुळे म्हणाले होते की एका बूथवर 10 कार्यकर्ता जर आले असते तर नवनीत राणा निवडून आले असतात, असं बावनकुळेंना पुन्हा म्हणावं लागेल. अमरावतीच्या वॉर्डात जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली असती तर भारतीय जनता पार्टीचा हा जो 26चा आकडा आहे तो किमान 35 वर गेला असता. बरोबर. पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्या गेले नाही. शेवटच्या टप्प्यात खूप प्रयत्न केले भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी. मंत्री इथे येऊन बसले, आमदार खासदार इथे येऊन बसले, एका प्रभागात 2-2, 3-3 नेते तळ ठोकून होते. पण शेवटच्या टप्प्यात तो जो नाराज कार्यकर्ता होता त्यांनी भारतीय जनता पक्षाला नुकसान नाही दिलं पण फायदाही दिला नाही. करेक्ट. मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदार बाहेर नाही काढले. बरोबर आहे. आणि काही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्हाला भेटले, त्यांना मी चालू मतदानात विचारलं, म्हटलं तुम्ही मतदान करायला गेले नाही, काय जावं म्हणे. आपल्याला पक्षाच्या विरोधात मतदान करायचं नाही आहे आणि पक्षाला मतदान करावं ही निवडणूक अशी वाटत नाही आहे. काय महत्वाचं विधान आहे. उत्साह संपलाय निवडणुकीतला. एक गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकली ते म्हणजे कासव आणि सश्याची. आज मला ती गोष्ट पुन्हा आठवली ते काँग्रेसचे फिगर पाहिल्यानंतर. काँग्रेस कुठे असं चमकताना धमकताना एक खासदाराची जाहीर सभा सोडून असे काही खूप प्रचार केलाय, खूप बॅनर लावले, खूप हेलिकॉप्टर उडाले, खूप रोड शो झाले, असं काही नव्हतं तरी काँग्रेस 15 वर आली आहे. हे काय गमक असेल काँग्रेसचं? बघा, भारतीय जनता पार्टीनंतर महाराष्ट्रात जर आपण मुंबई सोडली तर सगळ्या ठिकाणी काँग्रेसचं वोट बँक आहे. बरोबर. आता आपण नगर परिषदांच्या निवडणुका पाहिल्या, भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त सीट्स आहेत, पण दुसरीकडे 78 सीट्स काँग्रेसला भेटल्या. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अल्टरनेटिव्ह हा सध्या महाराष्ट्रात मुंबई सोडलं तर काँग्रेसच आहे. आणि हे प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळते. यंदा काँग्रेसचे ज्या 15 सीट्स निघाल्या पण काँग्रेसचाही परफॉर्मन्स पाहिजे तसा दिसला नाही. 2 प्रभाग आपण सोडले, विलास इंगोले आणि बबलू शेखावत यांचे 4 आणि 4 8 सीट सोडल्या तर काँग्रेसच्या एकंदरीत पूर्ण महापालिकेत 7च सीट आल्या आहेत. मुस्लिम वोट बँक काँग्रेसपासून सटकला आहेत आणि मुस्लिम वोट बँकनी पूर्णपणे संजय खोडके म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी दोघांनाही नकारून दिला आहे. आणि ज्या MIM पुन्हा विधानसभेचे रिझल्ट आले म्हणजे माणूस बदलला. विधानसभेपेक्षा जास्त गंभीर निकाल आले. विधानसभेत तरी काँग्रेसला आणि एनसीपीला थोडंफार मतदान होतं. या निवडणुकीत तर त्यांना जर पूर्व उपमहापौर जफर सोडले तर ह्या 3 प्रभागातल्या ज्या 12 सीट्स आहेत मुस्लिम बहुल क्षेत्रातल्या त्यातून एनसीपीला फक्त 1च सीट आहेत शेख जफर यांच्या माध्यमातून. आणि तिथे 4-4चे प्रभाग निघाले MIMचे. आता तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे समजते का मुस्लिम वोट बँक त्यांचा आहे त्यांना नव्यानं रिव्ह्यू करणे आवश्यक आहे मुस्लिम मतांबद्दल. बरोबर आहे. आणि एकूण MIMचा जो टोकावरचा विचार आहे त्यांच्या बाबतीत तो त्यांना पटतो आहे. परंतु जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा प्लॅनिंग करतं निवडणुकीचं तेव्हा ते गृहीत धरतात की ही मुस्लिमांची मतं येतील त्यांच्याकडे, तशी ते व्यवस्था ठेवतात. परंतु अचानक शेवटच्या टप्प्यात म्हणजे आपल्याला असं ऐकत होतो सुरुवातीला की राष्ट्रवादीकडे किमान 6
काँग्रेसकडे 2-4 एखाद दुसरे एमआयएम असं सुरुवातीचं चित्र होतं. ते पुढे झपाट्यानं बदललं आणि मग मुस्लिम मतदारांमध्ये आता वेगळा विचार करायची एक नैसर्गिक बुद्धी आली आहे का? की आम्ही आता हे परंपरेनं जे मतदान होत होतं पंजाला, ते आम्ही आता करत नाही, असं काही झालंय का? त्याचं कारण बघा, काँग्रेसचं जर मी म्हणेल तर काँग्रेसकडे इथे बबलू शेखावत आणि विलास इंगोले सोडले हं. तर नेतृत्व सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही. हं. सुनील भाऊ देशमुख आहेत, पण सुनील देशमुखांचं नेतृत्व काँग्रेसमध्ये लोक सध्या तरी स्वीकारायला तयार नाही. ह्या निवडणुकीचे हे निकाल पाहायला जे मिळतात त्या हिशोबाने. बरोबर. आणि यशोमती ठाकूरनी फारसं इंटरेस्ट ह्या महापालिकेच्या निवडणुकीत जितकी त्यांची भूमिका होती त्यांनी तितकी भूमिका आपली बजावली. हं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर पैसाही खर्च केला महापालिकेच्या निवडणुकीत आणि त्यांनी ही निवडणूक सुनील देशमुखांच्या नेतृत्वात लढायचं असं काँग्रेसने ठरवलं होतं. काँग्रेसकडे सध्या बबलू शेखावत आणि विलास इंगोले सोडले तर शहरात नेतृत्व नाही. हं. आणि हे दोन्ही नेते आपापल्या प्रभागात खूप व्यस्त झाले होते. बरोबर. कारण का यांना घेरायचा प्रयत्न भाजपनी पण केलं, हं. यांना घेरायचा प्रयत्न एनसीपीनी पण केलं. हं. त्याच्यामुळे हे दोन्ही नेते आपापल्या प्रभागात खूप व्यस्त झाले होते. हं. आता राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विषय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वोट बँक मुसलमानांमध्ये नाही. हे आता स्पष्ट झालं. आता स्पष्ट झालं. पण त्यांनी गृहीत धरलं होतं अनिलजी, हो, की मुस्लिम मतदान आपल्याला मिळेल, कारण त्या दिशेने त्यांनी खूप प्रयत्नही केले. पण त्यांना हे अपेक्षाभंग झाला यावेळेस पुन्हा एकदा, असं म्हणता येईल का? संजय खोडकेंचं मी जे राजकारण अमरावती मतदारसंघात आल्यापासून पाहून राहिलो आहे, ते आपलं खूप जास्त लक्ष मुस्लिम बहुल क्षेत्रात देतात. बरोबर. विधानसभेसाठी त्यांचं असं म्हणायचे लोक, आम्हाला माहिती आहे पण आहे, ही जी विधानसभा झाली आहे त्याच्यात जे निवडून आले ते भाजपच्या सोबत युतीमध्ये, त्याच्या अगोदर त्यांनी किमान 4 वर्ष आपली प्रत्येक रात्र आणि प्रत्येक रात्रीचे 3 तास मुस्लिम बहुल क्षेत्रात दिले. हं. त्यांनी मुस्लिम बहुल क्षेत्रात खूप विकासाचे कामं केले. पण त्यांना त्या मुस्लिमांचं राजकारण पाहिजे तसं जमत नाही. हं. त्यांचं राजकारण फार जास्त राजकारण त्यांचं शेख जफर माजी उपमहापौर यांच्या अवतीभोवती फिरते. आणि यंदा शेख जफर जर सोडले हं. तर त्यांचे भाऊ पण पडलेले आहे इथे. त्यांचे सख्खे भाऊ हं. सोनू जफर, त्या शेख सोनू त्यांना उभं केलं होतं, ते पण पडले आहेत. हं. आणि ह्या निवडणुकीत सगळ्यात जास्त तोटा जर कोणाचा झाला असेल, हं. भाजपपेक्षा जास्त नुकसान हं. हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झालेला आहे. फक्त हं. 11 सीटावर येऊन ठेपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आपल्या सगळ्या माध्यमातल्या प्रतिनिधीचा असा होरा होता, की हे 25 पद जाऊ शकतात, 22 पद नक्कीच जातील. त्यांना हा जो म्हणजे नुकसान जे दिसत आहे, त्यांच्या अपेक्षातलं जे डिझाइन होतं, म्हणजे त्यांचे प्रचारकर्ते जे होते ते आपल्याला सांगत होते, की कमीत कमी 22 मतं आम्ही घेऊ, 22 घेऊ. हे जे 11 त्यांनी जोडले होते, ते हे एमआयएमने ओढलेले. आणि मला असं वाटतं याच्यात आता ही स्ट्रॅटेजी होती का ते कळायला मार्ग नाही. हां. ही पूर्ण निवडणूक जी आहे हं. ती भारतीय जनता पार्टी आणि राणा दाम्पत्य हां. यांच्यासोबतच चर्चेत राहिली. आणि नंतर त्याच्यात मग भर टाकलं असदुद्दीन ओवैसीने. हो. आणि ह्या तिन्ही पक्षाचे रिझल्ट येताना दिसते आहेत. करेक्ट. एमआयएमला 12 मिळाली आहे, दिवा स्वाभिमानला 14 आहेत, भाजपला 26 आहेत. चर्चेतले पक्ष. आणि ह्या चर्चेमुळे ती राकपा बाहेरच फेकल्या गेली होती. संजू खोडके आणि सौ सुलभाताई खोडके, यश खोडके हे प्रयत्न खूप करत होते. हं. पण ते जर सोडले तर त्यांच्याकडे महापालिकेच्या निवडणुकीच्या हिशोबाने असं कोणी दमदार स्थानिक नेता नाही. करेक्ट. आणि ह्या तिघांच्या मेहनतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 11वर आली आहे. हं. त्यांना जर मुस्लिम एरियांमधनं 7-8 सीट भेटल्या असतात तर ते 17-18वर आली असते. करेक्ट. पण त्यांना फक्त 11 सीट भेटल्या. आणि त्यांचा जो गड मानलं जात होतं गाडगेनगर ते VMB नवसारीपर्यंत तिथं भाजपनी बरं काम केलं. तिथे भाजप आहे, काँग्रेस आहे. हां. तिथेही त्यांना फार कमी सीट भेटल्या. अमरावती मतदारसंघात सगळ्यात जास्त फटका हं. हे खोडके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच भेटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही त्याच्याबद्दल लेखही लिहिलं होतं, अजित पवारांनी जेव्हा इथे सभा घेतली, हां. सगळ्यांच्या सभा झाल्या. सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह आणि सकारात्मक सभा आपण अजित पवारांची म्हणू शकतो. बरोबर. ते फार सकारात्मक बोलले, पॉझिटिव्ह बोलले, विकासावर बोलले. पण आजकाल लोक मला असं वाटते विकासाच्या सभेला ऍक्सेप्ट करत नाही. आणि त्यांनी काय विकास केला हेही मांडलं होतं लोकांसमोर. काय विकास करणार आहे याचा एक आराखडा मांडला होता. हं.
पण तरी फक्त 11 सीट निघताना दिसत आहेत, म्हणजे 11 सीटच निघाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या. निकाल आल्यानंतर अनिलजी एक मोठा प्रश्न तयार होतो, तो म्हणजे बार्गेनिंग पॉवर. आता सत्तास्थानी तर भाजप राहील, त्यांचे 26 आले आहेत तर ते सत्तेचा आता दावा ठोकतील सर्वात मोठा पक्ष म्हणून. पण आता त्यांना अपरिहार्यपणे युवा स्वाभिमानला स्वीकारणं आहे. बघा, अमरावतीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये प्री पोल अलायन्सच्या दृष्टिकोनातून कोणाची सत्ता होताना दिसत नाही. नाही, बहुमतच नाही. हा, आफ्टर पोल अलायन्स जे आपण ज्याला म्हणतो, हम्म. त्याच्या हिशोबाने मला जे वाटते ते भारतीय जनता पार्टी, युवा स्वाभिमान आणि शिंदे सेना यांच्या मिळून 43 सीट्स होतात. करेक्ट. 26, 14 आणि 3. करेक्ट. तर हे 43 सीट झाल्यानंतर अजित पवारांची एनसीपी म्हणजे संजय खोडकेंची एनसीपी हा, याला सोबत घेईल का हे पाहणं आवश्यक आहे. करेक्ट. कारण का एक्झॅक्ट. फडणवीसांच्या जवळ राणा दाम्पत्य आहे. फडणवीसांच्या जवळ अजित पवार किंवा संजय खोडके नाही. आणि आता यांना फक्त जर सत्ता बसवायची असेल तर 1 सीटची आवश्यकता आहे. आता वंचित 1 आहे, उबाठा 2 आहे, उबाठा 2 आहे आणि बीएसपी 3 आहे. ते मागे बीएसपी सपोर्टच केला होता. बीएसपी केला होता. आणि भाजप बद्दल असं म्हटलं जातं की भाजप काही करू शकते. 3 बीएसपी, ब्रेकिंग न्यूज संपादकांची, 2 उबाठा आणि 1 वंचित. आता भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी सुरू होऊन जाईल. एक गट म्हणेल युवा स्वाभिमानला बाहेर ठेवा, क्या बात आहे, आणि भाजप, राकपा आणि बाकी सगळे पक्ष म्हणून सत्ता बनवून घ्या. बरोबर. दुसरा पक्ष म्हणेल का एनसीपी ला बाहेर ठेवा, भाजप, युवा स्वाभिमान आणि शिंदे सेना म्हणून स्वसत्ता बनवून घ्या. पण दुसरं एक प्रॉब्लेम असं होत आहे, आपण जर भाजप आणि एनसीपीची गोष्ट केली तर भारतीय जनता पार्टी 26, एनसीपी 11, म्हणजे हे झालं 37, आणि शिंदे सेना 3, तर ह्या झाल्या 40. मग आता यांना 4 आवश्यक आहे. बरोबर. मग यांना बीएसपी किती घेतली तरी 43च होते. मग यांना वंचित 1 घेतली तरी एकदम काट्यावर होते 44. म्हणजे हे सगळे जे खालचे आहेत, एमआयएम तर भाजप सोबत येणार नाही, येऊ देणार नाही ते. आता काँग्रेस आली तर मला माहिती नाही. एक्झॅक्ट. माझ्या मनातला प्रश्न आता अनिलजींनी बोलला, माझ्या मनातली शंका सांगतो, बाकी काही नाही. माधवजी, राजकारणात नाही इतक्या आता अनेक ठिकाणी असं झालंय असं की अख्खा गटच्या गट उठला आणि दुसऱ्याची भाजप. इथे तर गटचा गट असं होणार नाही, असं होणार नाही. पण आता सगळ्याच कल्पना सत्तेच्या अशा विचित्र झाल्या आहे. सगळ्या नैसर्गिक युतीमध्ये असंच होईल की भाजपा नंतर लगेच युवा स्वाभिमान, त्यानंतर शिंदे सेना, म्हणजे 26, 15 आणि 3, म्हणजे 26 आणि 3 29, 29, 10, 39, 40 आणि 44 इथं झाले. या बसपा किंवा उबाटा किंवा वंचित हे सगळे पर्याय खुले आहेत, त्यांना हे पर्याय. आणि आता येणाऱ्या काळामध्ये असं आपण एक कल्पना केली फक्त, तसं होणार नाही. पण काय म्हणजे आता काय होऊ शकते राजकारणात, कोण कधी जाऊ शकते. नाही बघा, रवी राणाला राजकारणातलं जादूगर असं म्हटलं जाते. आणि रवी राणाने समजा बसपा 3, वंचित 1 आपल्या घरी जुळवलं तर रवी राणा 14, बीएसपी 3, 17, वंचित 1, 18, म्हणजे 18 होऊन जाईल. समजा गट निर्माण केला तर तो गट निर्माण होऊन जाईल स्वाभिमानचा, युवा स्वाभिमानचा. बरोबर. तो होईल 18चा. म्हणजे 26 भाजपा आणि 18 युवा स्वाभिमान आणि शिंदे सेना हे घेतली आपण तर 6 आणि 3 9, 9 आणि 14 ते 9 आणि 14 23 आणि 26 म्हणजे 49. म्हणजे युवा, एनसीपी, एमआयएम आणि काँग्रेसला बाहेर ठेवायचं असं होऊ शकतं, कारण पुण्यामध्ये झालं ना असं आता. आणि मला तर असं वाटते रवी राणांचा फोन खूप व्यस्त आहे, ते फोन उचलत नाही. मी बोलायचा त्यांच्याशी प्रयत्न केलं आणि त्यांना बोलवासाठी मी इथे आपल्या चॅनलमध्ये, त्यांचा फोन व्यस्त आहे, ते कामात व्यस्त आहे असंच म्हणत होते त्यांचे पीए. ह्याच कामात बहुतेक व्यस्त असेल. बीएसपी 3, उबाठा 2 आणि वंचित 1. आणि सगळ्यात महत्त्वाची अंधीची गोष्ट अशी झाली की मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्र आली, म्हणजे सरकारचे 2 मित्रपक्ष आहे, एक भाजप आहे, भाजपासोबत एकनाथराव शिंदेची सेना आणि इकडे अजितदादा आहे. त्यांनी अजितदादांनाही तिथं बाहेर ठेवलं मुंबईमध्ये. पुण्यात तर सरळ लढत केली आहे आणि लढतीमध्ये रिझल्ट इतके भयंकर आले आहे की काका पुतणे एकत्र आले, म्हणजे मोठे साहेब आणि हे एकत्र आले, हे लोकांना आवडलं नाही पुणेकरांनी. आणि तो पुण्यातली सत्ता ताब्यात घ्यावं असं अजितदादांना वाटत होतं आणि त्यांनी तसा प्रयत्न खूप केला. परंतु दादांना पुणेकरांनीच नाकारलं. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा आहे की भाजपने रचना तशी केली की पुणेकरांसमोर एक सक्षम पर्याय ठेवला. जर आपल्याला असं लक्षात आलंय की स्थानिक भाजपाला
किंवा विदर्भामध्ये राष्ट्रवादीची पाळमुळं जर भाजपला रोवू द्यायची नसतील, कारण अगदी 150 किलोमीटरवर मुख्यमंत्री आहेत आणि गडकरी साहेब आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक विदर्भातला महत्वाचा स्टेट आहे. अनेक वेळा मुलाखतीत सांगितलं आहे की फडणवीस साहेब म्हणाले की जवळचा मित्र कोण असेल तर दोघांची नावं घेत नाहीत, पण नावं घेत नाहीत ते की हे माझे मित्र आहे, हे राजकीय आहेत. आणि मग अशा वेळेस जर ज्या पद्धतीचे संबंध रवी राणाचे आणि केंद्रीय नेतृत्वासोबत नवनीत राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत, याचा थेट फायदा घेऊन त्यांनी अजितदादांना बाजूला ठेवू शकतात, असं जे अनिलजींचं म्हणणं आहे. आणि सगळी गोळाबेरीज करण्यामध्ये रवी राणांसारखा एक्सपर्ट व्यक्ती सध्या राजकारणात नाही आहे. तर बार्गेनिंग पॉवर मध्ये पुन्हा रवी राणा जिंकतील काय? नाही, बार्गेनिंग पॉवर हा नंतरचा विषय आहे. हा, पहिले महत्वाचं आहे बघा, भाजप 26 सीट घेऊन सगळ्यात मोठा पक्ष आहे. बरोबर. मग आता याच्यात एनसीपी सोबत घ्यायची का युवा स्वाभिमान सोबत घ्यायचं? हा, एनसीपी सोबत घेतली तर एनसीपीचे फक्त 11 आहेत हम्म, आणि युवा स्वाभिमानचे 14 आहेत. बरोबर आहे. 3 एनसीपी पेक्षा युवा स्वाभिमान जास्त आहे. हा, आता एक विचार असाही होऊ शकते, हम्म. भाजपा 26, एनसीपी 11 आणि युवा स्वाभिमान 14, 26, जर आपण- 14, 3, 3. 51 होईल. हा. म्हणजे 26, 14 हे झाले 40 हा. आणि राकपा 11. राकपाचा विचार सध्या बाजूला ठेवला त्यांनी. नाही, समजा ह्या तिन्ही पक्षाच्या समजा युती झाली, यांनी असं ठरवलंय खोडके साहेबांनी की स्वाभिमान सोबत आम्ही येणार नाही. जाहीर सांगितलं त्यांनी यापूर्वी की तेव्हा स्वाभिमान, सांगितलं, यापूर्वीचं स्टेटमेंट आलंय खोडके साहेबांचं, सत्तेमध्ये आम्ही स्वाभिमान सोबत असणार नाही, ही आमची अट तेव्हा आहे. बहुतेक त्यांना असं वाटलं असेल का त्यांच्या 20 आणि 25 सीट पण आता रवी राणा हा खेळ खेळू शकतात हा. की भाजपा 26, रवी राणा 14, हा. 3 शिंदे सेना हा. आणि एक तर बसपा किंवा उभाटा वंचित, हे दोन्ही पर्याय खुले. एकदम काटावर 46 सध्या. पण एकदम काटावर काही सरकार कोणी बनवत नाही, सत्ता बनवत कोणी नाही. बनवत नाही. पण मग हे खालचे जे आहेत, बीएसपी 3, शिवसेना 3, उबाठा 2, वंचित 1, येस, ह्या सगळ्यांशिवाय सत्ता बसूच शकत नाही. बरोबर. मग भाजपा एनसीपीला सोबत घेऊ हम्म, किंवा युवा स्वाभिमानला सोबत घेऊ, हम्म. यांच्याशिवाय बसपा 3, शिंदे सेना 3, उबाठा 2 आणि वंचित 1, बरोबर. यांच्याशिवाय सत्ता बसणं शक्य नाही महापालिकेत पुढची, असं वाटतं. भाजपाचा एक गट जो प्रभावी आहे, जो किरण पात्रकर बोलून गेले, त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसकडे ओढ आहे आणि ते त्यांना वगळून सत्ता करावी असं म्हणणार नाहीत, कारण मित्रपक्ष, स्वाभाविक मित्रपक्ष पुन्हा, त्यामुळे हे दोघे जणांना एकत्र आणतील आणि मग सत्ता स्थापन करतील. कोणाकोणाला? युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस जसे राज्यामध्ये एकत्र आहेत, आणि मग भाजप, हे बाकी लोकांना सोबत न घेता. नाही, तुम्ही म्हणता ना का खोडकेंनी सांगितलं हा, असं जाहीर केलं आहे, पण अच्छा. आता हे निवडणुकीपुरतं विधान आहे. आता निवडणुकीनंतर पण हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. खोडके आणि युवा स्वाभिमान मला वाटत नाही सोबत बसेल. हा एनसीपी आणि, पण आता राजकारणात काही होऊ शकतं. एकूण ही निवडणूक खूप मजेशीर राहिली आणि लोकशाहीसाठी तर खरं म्हणजे ज्या प्रकारे लोकांना गोंधळात टाकून दिलं होतं, हा, लोकांनी या यांना गोंधळात पक्षाने- टाकलं, लोकांनी यांना गोंधळात टाकलाय. याचा काय करता. याच्या आता काय करायचं? पण एक वेगळं वैशिष्ट्य असं राहिलं या निवडणुकीमध्ये, 29 विधानसभा महापालिकेत ही निवडणूक झाली, त्यापैकी 20 महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आली. 20 सध्या फिगर असं आहे. हे जे अमरावती सोडलं तर बाजूला नागपूर सत्तेत, अकोला सत्तेत फुलमध्ये, बहुमताच्या अगदी जवळ किंवा बहुमत घेऊनच, मुंबई सत्तेत, ठाणे सत्तेत, पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई, हे सगळं भाजपाने सत्तेत आलंय आणि लगेचचं गाव अमरावती, इथे मात्र भाजप खूप दूर. यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा पुनर्विचार होईल असं वाटते. काही बदल येतील आता. स्थानिक नेतृत्व भाजपकडे आहेच कुठे? तेच म्हणजे जे काही आहे. मला सांगा, भारतीय जनता पार्टीने प्रवीण पोटेंचं पद काढून धांडेला दिलं, त्याला मेळघाटात पाठवलं इन्चार्ज, आणि धांडेंकडे महापालिका निवडणुकीचं अनुभव नव्हतं. बरोबर आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला समजते का नाही समजत मला कळायला मार्ग नाही. हा. धांडेंना अमरावतीच्या प्रभागाचं नॉलेज नव्हतं. हम्म. धांडेंना अमरावतीच्या महापालिकेचे जे बारकावे असतात निवडणुकीचे ते माहीत नव्हते. हम्म. धांडे एज्युकेशन फील्ड मधले एक व्यक्तिमत्व, त्यांना इतकं बारीक राजकारणातलं नॉलेज नाही. दुसरं, महिला प्रमुख त्यांनी सुधा तिवारी केल्या होत्या, हा. त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फार जास्त ऍक्टिव्ह दिसल्या नाही. हा. ते नवनीत राणाच्या राईट हँड मानल्या जातात, करेक्ट. आणि नवनीत राणांच्या मागणीवरच हे तिन्ही प्रमुख पद भाजपने दिले होते.
नितीन धांडे, सुधा तिवारी आणि युवा भाजपाचे ते शर्मा हं. त्यांनी दिले होते. या तिघांचं फार जास्त रोल ह्या निवडणुकीत दिसलं नाही. हं. आणि हे बदलत असताना भारतीय जनता पार्टीने का पाहिलं असेल यांच्यात? आणि धांडेंना आम्ही जेव्हा चालू निवडणुकीत 5-10 वेळा फोन केला वेगवेगळ्या वेगळ्या कामांसाठी, माहितीसाठी, असं जाणवलं का ह्या निवडणुकीसाठी ते फिट नव्हते हं. शहर प्रमुख म्हणून. आता माझ्याकडे जे भाजपचे मोठे नेते येऊन गेले होते त्यांनी तर एकच सांगितलं होतं की आम्ही बदलणार आहे. हं. पण नवनीत राणांच्या जवळ असलेले हं. हे तिन्ही प्रमुख हं. इतक्या सहज बदलला जाईल हां. हे मला तरी वाटत नाही. किरण पातुरकर असं म्हणाले, की आम्हाला बिलकुल विचारला नाही गेलं. म्हणजे यांना म्हणजे खड्यासारखं बाजूला ठेवलं. त्यांनी कबूल केलं आपल्याबरोबर. ऑन रेकॉर्ड आहे ही गोष्ट आता, की त्यांना कोअर कमिटीत ते होते, परंतु त्यांनी 3 नावं घेतली. त्यातलं त्यांचं स्वतःचं एक नाव आहे. किरणताई महलेंचं नाव आहे, की आम्हाला बिलकुल विचारलं गेलं नाही. त्या कोअर कमिटीत काय घडलं त्यातला एक विशिष्ट गट राष्ट्रवादीसाठी काम म्हणजे करत ते होता. कोर कमिटीत नव्हते काय? ते होते कोअर हां. कमिटीत. हे 14 लोक जे कोअर कमिटीत होते, हां. यांना मात्र एक विशिष्ट लोकांनी एक वेगळा गट केला. त्यांनी खूप आतली गोष्ट सांगितली, रेकॉर्डवर सांगितली आहे. असं नाही की मी सांगत आहे. आपण पाहू शकता पुन्हा आमचा Insta, Facebook आणि YouTubeवर ही मुलाखत. त्यांनी सांगितलं की एक वेगळा गट राष्ट्रवादीसाठी काम करत होता. तुम्हाला लक्षात आलं असेल त्यांचं बोट कुठे आहे, ते कोणाकडे बोट ठेवत आहे. आणि एक गट जो भाजपामधला आहे, त्यात किरणताई माजी महापौर आहेत, रवी खांडेकर आहेत भाजपाचे आणि स्वतः किरण पातुरकर हे 2 मित्रही आहेत. यांना मात्र त्याच्याच एका गटाने बाजूला ठेवलं. निर्णय प्रक्रियेपासून इथपर्यंत त्यांची म्हणणं होतं, की केवळ निवडणूक चालू असताना सुद्धा त्यांना बाजूला ठेवलं. त्यांचे उमेदवार त्यांनी दिलेच नाही. उमेदवार निवडणुकीत आमचा काही रोल नव्हता. हा त्यांनी क्लिअर केलं. आणि आपण दिनेश सूर्यवंशींनाही विचारला हा प्रश्न, की दिनेश भाऊ, सगळ्या कोअर कमिटीचा जो काही रोष आहे तो तुमच्यावर आहे, अजून 2 लोकांवर आहे. ते म्हणाले, की एकूण कोअर कमिटीची जी पद्धत आहे त्यात आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतो वगैरे, वगैरे. दिनेश सूर्यवंशींच्या सौभाग्य ते निवडून आले आहेत. त्याचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. पण ते तिकीट तुम्ही मागितलं. कोअर कमिटीने आपल्या घरी तिकीट ठेवले, जे काँग्रेसवर आरोप वर्षानुवर्ष होत गेले, तो भाजपवर आता व्हायला लागलाय. पण ते म्हणे, की नाही, एका भाजपची इच्छा होती. त्यांनी आज असं युटर्नमध्ये हे सांगितलंय, की भाजप पक्षाला मिसेस रघुवंशी हा, ती माहिती माझ्याकडे पण आहे. हां, दिनेश सूर्यवंशी फक्त कोर कमिटीमध्ये होते हां. म्हणून ते स्वतःच्या धर्मपत्नी यांना निवडणूक लढवू शकत नाही. हे काही म्हणणं लॉजिक बरोबर नाही, नव्हतं. लॉजिक बरोबर आहे. पण कोर कमिटीमधला भाजपमधला प्रत्येक नेता, मग कोणी कॅमेऱ्यासमोर आणि कोणी ऑफ द कॅमेरा, हां. प्रत्येक माणूस म्हणतोय आम्हाला विचारलं नाही गेलं, तर मग कोणाला विचारून तिकीट वाटलं? कोणी इन कॅमेरा, कोणी ऑफ कॅमेरा, सगळे लोक म्हणतात. आम्हाला कोणी चर्चेमध्ये म्हणतात नाही नाही भाऊ आम्हाला कोणी विचारलंच नाही. अरे मग तुम्हाला विचारलं नाही, तुम्ही 4 आत नेते करत काय होते? मग कोर कमिटीमध्ये कोणाला विचारून यांनी सगळ्यात तिकिटा वाटल्या काही समजायला मार्ग नाही. हा सगळ्यात सर्वे जो आहे, सर्वे मला असं वाटते आता काही पक्षांनी कोर कमिटी न बनवता सर्वे टीम बनवायला पाहिजे. सर्वे कमिटी, येस. 4 सर्वे. बस 4 सर्वे. हां. आता हे सर्वे करणारी टीमला फक्त पेमेंट नाही करावा भारतीय जनता पक्षाने, हा एकंदरीत निकाल पाहून असं मला तरी वाटतं. भाजप काँग्रेसचे मिलिंद चिमोटे आले. मी त्यांना हा प्रश्न विचारला, कळीचा प्रश्न विचारला, की तुम्ही नव्हतं का, तुम्ही सर्वे नव्हते केले काय? तर ते म्हणाले, की असं नाही. पण तसंही काँग्रेसचाही विचार केला तर 2 लोकांनी जर ताकद नसती लावली आणि त्यांना त्या प्रभागाचा अभ्यास नसता, ते ग्राउंड लेवलची लीडर नसते, तर आज काँग्रेस तुम्ही 5-7 वरच दिसली असती. पण हे किरण पातुरकरांचं म्हणणं फार वेगळं होतं. ते म्हणाले, की संजय कुठे आले नसते आणि पालकमंत्र्यांनी म्हणजे बावनकुळे साहेबांनी निवडणुकीत सूत्र हातात घेतली नसती, तर आज भाजप 10च्या आत राहिला असता. नाही, मी ह्या मताशी सहमत नाही. हां. मी तुमच्या समोर एक फिगर मांडतोय. हां. जरूर. बघा, हं. महापालिकेत एकूण 22 प्रभाग होते. हं. त्या 22 मधून मुस्लिम बहुल 4 प्रभाग होते. हं. 3 ह्या पश्चिम क्षेत्रातले, हो. एक जुनी बस्ती, हं. 4 प्रभाग, 16 सीट सोडा. हं. म्हणजे 22 मधनं 4 प्रभाग सोडले. हं. आता शिल्लक राहिले 18 प्रभाग. बरोबर. 18 मधून 15 प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. 15. म्हणजे भाजप प्रभाग न्याय नव्हती असं म्हणू शकत नाही. करेक्ट. भाजपचे कोणकोणत्या प्रभागात उमेदवार निवडून आले, तर भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव 2 उमेदवार. हं. भारतीय जनता संत गाडगेबाबा पीडीएमसी प्रभाग क्रमांक 2 2 उमेदवार निवडून आले. हं.
प्रभाग क्रमांक 3 नवसारीमधनं भाजपचा एक उमेदवार निवडून आला. हम्म. त्याच्यानंतर एक मुस्लिम बहुल जमील कॉलनी सोडून द्या. हम्म. मग प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी भाजपचे 2 उमेदवार निवडून आले. हम्म. मग प्रभाग क्रमांक 6 विलासनगर मोरबाग भाजपचे 2 उमेदवार निवडून आले. हम्म. मग प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम भाजपचे 2 उमेदवार निवडून आले. हम्म. मग प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा हा बबलू शेखावतांचा प्रभाग आहे. हम्म. प्रभाग क्रमांक 9 वडाली प्रभाग इथून भाजपचा एक उमेदवार निवडून आला. हम्म. प्रभाग क्रमांक 10 बेनोडा इथून पण भाजपचा एक उमेदवार निवडून आला. प्रभाग क्रमांक 11 रुक्मिणनगर फैजरपुरा इथून भाजपचा एक उमेदवार निवडून आला. प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद प्रभाग इथून भाजपचे 3 उमेदवार निवडून आले. हम्म. प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ इथून भाजपचे 3 उमेदवार निवडून आले. चौथ्यासाठी सध्या रिकाउंटिंग सुरू आहे, त्याचा निकाल येणं बाकी आहे ऑफिशियली. हम्म. आणि प्रभाग क्रमांक 14 सोडला तर तो विलास हिंगोलेंचा तिथे क्लीन स्वीप झालेला आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये छायानगर गौलीपुरा इथे भाजपचा संबंध नाही. प्रभाग क्रमांक 16 अलीमनगर रहमतनगर इथे भाजपचा संबंध नाही. मग पुन्हा गडगडेश्वर इथे भाजपचं 1. प्रभाग क्रमांक 18 इथे भाजपचे 1. प्रभाग क्रमांक 19 इथे भाजपचे 2 उमेदवार निवडून आले. आणि प्रभाग क्रमांक 20 सुदगिरणीमध्ये भाजपचा 1 उमेदवार निवडून आला. अशा प्रकारे आपण जर पाहिले 1-2 प्रभाग जर सोडले तर भाजप प्रत्येक प्रभागात आहेत. बरोबर. भाजपचं नियोजन जर व्यवस्थित राहिलं असतं तर भाजप कमीत कमी 15 सीट भाजपच्या जास्त गेल्या असत्या. मी म्हटलं ना, भाजप फक्त सीट वाटप नाही, वॉर्ड फॉर्मेशन पासून चुकली आहे. वॉर्ड फॉर्मेशन आणि महापालिकेची आपण ज्याला उमेदवार निवडताना जे नॉलेज असलं पाहिजे ते महापालिकेच्या कोर कमिटीमध्ये असणाऱ्या लोकांकडे पुरेसं नव्हतं. ते पुरेसं नव्हतं आणि त्यांच्याकडे असा कोणताच नेता सध्या नाही. कोर कमिटीमध्ये असणाऱ्या प्रभागात भाजप क्लीन स्वीप झाली. कोर कमिटीमध्ये असणाऱ्या लोकांच्या प्रभागातच भाजप निवडून आले नाही. आणि आता म्हणजे आता पुन्हा हे समजायला मार्ग नाही. आता येणाऱ्या 8-10 दिवसात सगळं बाहेर येईल. तसं भाजपाला पार्टी विथ द डिफरन्स अनुशासित पार्टी म्हटलं जाते. पण ह्या निवडणुकीत काही नेते बोलेल, जसं किरण पात्रकर बोलून गेले, काही ऑफ द रेकॉर्ड बोलेल, काही ऑन द रेकॉर्ड बोलेल. भाजपमधनं सगळ्या गोष्टी बाहेर येईल. आता भाजपमध्ये खऱ्या अर्थानं दिवसभरात मी जे पाहिलं, आता भाजपमधले सगळे नेते सक्रिय आहे. युवा स्वाभिमान का एनसीपी. काही लोक लागले एनसीपी सोबत सत्ता बनवा, काही लोक लागले युवा स्वाभिमान सोबत सत्ता बनवा. आता वरून जेव्हा एक फोन येईल फडणवीस साहेबांचा तेव्हा हे सगळं शांत होईल. आता फडणवीस साहेबांचा फोन केव्हा येतो, मग ते राणा दाम्पत्याशी बोलतात, कधी अजित पवारांशी बोलतात. पण आता पुन्हा विभागली गेली आहे भाजपा. ती युवा स्वाभिमान सोबत सत्ता बनवा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत सत्ता बनवा, बरोबर, याच्यावर पुन्हा विभागली गेली आहे. आणि भाजपच्या कोर कमिटीमधले अर्धे लोक अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे. म्हणजे भाजपचे ओरिजिनल वेगळे राहिले, यांचे फेवर आणि यांचे फेवर असे 2 फेवर एकत्र आले. युती करत असताना भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गट म्हणजे पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टी यांना ज्या सीट्सच्या ऑफर दिल्या होत्या ते अगदी चुकीचे ऑफर होते. शिंदे गटातले मी आनंदराव अडसोदांशी बोललो, ते जे आहे स्थानिक. मी जगदीश गुप्तांशी बोललो, मी धाने पाटलांशी बोललो. सगळ्यांचं म्हणणं होतं की ते आम्हाला 8, 9, 10 सीट देत होते फक्त. बरोबर. आणि त्यातही अशा सीट देत होते बबलू शेखावतांच्या प्रभागातली सीट, विलास हिंगोलेंच्या प्रभागाची सीट. म्हणजे त्यांना फक्त ते 4-5 सीट द्यायला तयार होते. आणि आपण जर पाहिली तर आपण शिंदे सेनाची 3 सीट तर तशीच निघाली आहे. बरोबर आहे. हे जर सोबत लढले असते भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना, फिगर तुमच्या समोर येईल उद्या सगळे. अमरावती मंडलच्या माध्यमानं पण येणार आहे. शिंदे सेना, भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान हे जर यांनी मिळून निवडणूक लढली असती तर हे किमान 65 सीटावर गेले असते. एक लढाई तुम्हाला म्हणजे ऑब्झर्व करण्यासारखी आहे, ज्याच्यावर ही युती तुटली असं आम्हाला सांगण्यात येत आहे. त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र ताडे सुदगिरणी मतदारसंघ आणि काळे या दोघांमुळे युती तुटली. यासाठी टसल झाली. खरं म्हणजे त्यांच्यामध्ये अंतर एवढं खूप कमी आहे. त्यापैकी एकाला तिकीट देऊन त्यांनी पुढे सरकले असते. ते नाही सीट बघा, युती माधवजी महाराज, माझा जो अनुभव आहे 35 वर्षाचा पत्रकारितेतला, युती कोणा एका सीटसाठी तुटत नाही. युती करायची जर मानसिकता राहिली, बरोबर, तर युती कराच लागते. करेक्ट.
आणि पहिल्या फेजमध्ये जेव्हा पहिल्या चरणचं जेव्हा डिस्कशन झालं नागपूरला, तर पालकमंत्र्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की पालकमंत्र्यांना असा आदेश आला मुख्यमंत्र्यांचा की युती करायची आहे करेक्ट. आणि अख्ख्या राज्यात युती होईल असं वाटत होतं. बरोबर आहे. मुंबईची युती झाली, मग काही लोक म्हणत होते की अमित शहाचा ठाण्यात आदेश झाली आला युती. की बा पूर्ण राज्यात युती करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. मग तेव्हा हे जेव्हा भारतीय जनता पार्टीचे लोक शिवसेना शिंदे सेनाच्या नेत्याला जेव्हा चर्चा करायला बसले नागपूरला त्यांच्यासोबत, हा. तर मी त्या चर्चेच्या अगोदर काही नेत्याशी बोललो. त्यांचं म्हणणं होतं वरून असा आदेश आहे फक्त युती करायला बसा. हा. म्हणजे युती तर करणेच आहे, युती करायला बसा. मग 2 दिवसानंतर पुन्हा माहोल चेंज झाला. करेक्ट. एक सीन तुम्हाला आठवत असेल कदाचित, की मुंबईमध्ये युती होईल की नाही म्हणून मग एक दिवस अचानक एकनाथराव शिंदे अमित शहा साहेबांना भेटायला गेले. तोही सीन आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केला, तुम्हाला माहितच आहे तो. आणि मग अमित शहा साहेबांनी भेटून आल्यानंतर मराठी मीडियाने असं छापलाय की एकनाथराव शिंदे आता आश्वस्त झाले आणि युती होईल की नाही, तर युती होईल. आणि मग तिथून महाराष्ट्रभर युती होईल असा मेसेज गेला. आणि मग अमरावतीत असं सांगण्यात आलं की शहासाहेबांचा आदेश आहे, म्हणजे तो थ्रू आहे, पण त्यांची इच्छा आहे की हे सगळीकडे शिवसेना झाली पाहिजे, शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे. पण हा नंतर हे सांगणं सुद्धा एक प्लॅनचा भाग असेल. स्थानिक भाजपला कुठेतरी असा आत्मविश्वास होता की यांच्यासोबत युती नाही केली तर आपण पुढे निघून जाऊ, आणि हे तोडण्याचं एक लॉजिक, केवळ जागा हे कारण. नाही बघा, भारतीय जनता पक्षाकडे एक युती न करण्याचं कारण मला जे जाणवते, त्यांच्याकडे गर्दी खूप होती, इच्छुक खूप होते, 600च्या वरती इच्छुक होते, आणि त्यांना युती करून ह्या दोघांना सीट देणे शक्य होत नसेल बहुतेक, म्हणून ही युती तुटली आहे. त्यांनी असे कारण दिले. बरोबर. पण मग युती करायसाठी शेवटच्या दिवसापर्यंत कशाला चर्चा केली? तेच कार्यकर्ते नाराजी झाले, संभ्रमाती आले, लोक संभ्रमात आले. त्याचा जो कॅडर वोट आहे, तो जो सामान्य कार्यकर्ता आहे, तो संभ्रमात आला. करेक्ट. हे खरं आहे का भाजपची सत्ता बनत आहे? भाजपकडे तर 2 ऑप्शन आहे, एनसीपी किंवा युवा स्वाभिमान. म्हणजे भाजप आताही म्हणजे चारही बोट काय म्हणतात त्याला? घी मध्ये हा, तुपात आहेत चारी बोट. चारही बोट तुपात आहे. आणि त्याच्यामुळे भाजपची सत्ता बनेलच. भाजप शिवाय सत्ता बनणं शक्य नाही. पण आणि भाजपकडे 2 पक्ष आहे, 2 अल्टरनेटिव्ह आहे, युवा स्वाभिमान, एनसीपी, दोन्ही अल्टरनेटिव्ह आहे. करेक्ट. दोघांना सोबत घेतलं तर मग तर त्यांना मागे वाकून पाहायची आवश्यकताच नाही. बरोबर आहे. पण आता भारतीय जनता पार्टीने जी चुका केल्या आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं स्थानिक नेतृत्व बदलल्या जाईल काय, हे मला वाटते का? बिलकुल नाही. एक असा प्रश्न आला का नवनीत राणावर कारवाई केली जाईल का? बिलकुल नाही. शक्यच नाही. ब्रेकिंग न्यूज शक्यच नाही. नवनीत राणामुळेच मला असं वाटते, आणि नवनीत राणांनी हा जो वचपा काढलेला आहे, इकडे तुषार भारतीय, इकडे पड्डा, हे दोन्ही पडले. प्रकाश बनसोड पण त्यांचे टार्गेट होते, त्यांना पण त्यांनी पाडलं. तिघांचा वचपा काढला. दिनेश भाऊ उभे नाही राहिले. म्हणजे नवनीत राणाने जे ठरवलं, फक्त मला असं वाटतं जवाहर गेटच्या आतमध्ये जे विलास इंगोलेंबद्दल बोलून गेल्या होत्या, विलास भाऊंच्या प्रभागात क्लीन स्वीप काँग्रेसने केलं, आणि इतक्या मोठ्या चेहऱ्याच्या विरोधात पक्ष कारवाई करेल असं मुळीच वाटत नाही, आणि बिलकुल होणारही नाही. आणि फडणवीस साहेबांचा एक स्वभाव आहे, निवडणूक संपली, विषय संपला, सत्ता आपली आली, त्याच्यामुळे कोणावर कारवाई होणे शक्यच नाही. आणि खूप मोठ्या नेत्या आहेत नवनीत राणा. करेक्ट. आणि युवा स्वाभिमानचे 14 नगरसेवक, त्यांच्याशिवाय सत्ता बनणं शक्य नाही. त्यांच्यासोबत तुम्ही सत्ता बनवा, त्यांच्या घरात कारवाई कसं शक्य आहे? शक्यच नाही. करेक्ट. आणि एकूण म्हणजे हे जे सगळं राजकारण आहे ना, या राजकारणामध्ये अजून एक गंमत अशी झालेली आहे की युवा स्वाभिमाननी भाजपात काही माणसं सोडून दिले आहेत. त्यातल्या आता त्या डॉक्टर काळे आले तर निवडून, त्यांनी अजून का ते निवडून. गंमत अशी आहे की या सगळ्यांमध्ये भाजपा हा मोठा पक्ष, पण प्रचंड गोंधळलेला पक्ष. लोकांना हाही एक प्रश्न म्हणजे साधारणतः असं असतो की प्रत्येक वार्डात भाजपाची पॉवर होती, पण भाजपा हे जे गोंधळ इतका लोकल स्तरावर झाला की सपोर्ट घेतला, सपोर्ट काढला, परंतु रवी राणा हे सगळं पाहत होते की काय होणार आहे. ते 7-8 जागांवर तसे खुश होणार नव्हते. त्यांनी युती केली, युतीसोबत त्यांनी प्रचार केला, आणि नवनीत राणांनी स्वाभिमानचाही प्रचार केला, भाजपचाही प्रचार केला. आज भाजपच्या 25 जागा ज्या आल्या, ज्यामध्ये
नवनीत नाही, आता तर मला एक शंका होत आहे. हा एक शंका अशी होत आहे, यांनी खोळकेंच्या प्रभावाला कमी करण्यासाठी हे सगळं स्ट्रॅटेजी रचली होती. करेक्ट. यांची जर आपण पाहिली तर खोळके निवडणुकीतून बाद झाले हम्म. आणि मुस्लिम एरियामध्ये जे खोळकेंना आशा होती की ते 6 किंवा 7 सीट्स तिथे काढणार. ओवेसींना आमंत्रण तिथे ओवेसी आलेत. किती सीट घेऊन गेले? 12 12 सीट सीट. घेऊन गेले. 12 सीट म्हणजे खोळके राष्ट्रवादी जास्त. काँग्रेसपेक्षा 1 सीट जास्त एमआयएमची आहे. आणि एमआयएमचे शहर प्रमुख जे आहेत हाजी इरफान, हा, ते माझे खास मित्र आहेत, हा, जुने मित्र आहेत. हा, आणि हाजी इरफान हे काही राजकीय व्यक्तिमत्व नाही, हा, फारसा त्यांना राजकीय अनुभव नाही, हा. पण ते फार उत्साही आहेत अच्छा. आणि फार जिद्दी आहेत. हा, चालू निवडणुकीत त्यांचं भांडणही झालं बहुतेक शेख जफर यांच्यासोबत. हा, त्यांची एक तक्रारही देण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये. हा. त्यांनी सीट्स दिल्या आणि जिद्दीनं जाऊन फक्त जनसंपर्क. हम्म. आणि त्यांच्याच घरी मी असदुद्दीन ओवेसीचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला पाऊण तासाचा आणि इंटरव्ह्यू संपल्यावर मी खाजगीमध्ये ओवेसी साहेबांशी बोललो. हम्म. त्यांनी सांगितलं, अग्रवाल साहब हाँ. हमारी कम से कम 10 से ऊपर सीट आएंगी. काय कॉन्फिडन्स आहे, हो, काय हमारी कम कॉन्फिडन्स से आहे. कम 10 से ऊपर सीटें आणि आएंगी. मार्जिन किती मोठी आहे, 5-5 हजार मार्जिन आहे. 5,000 मत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कॅन्डिडेट पेक्षा 5,000 मतांनी पुढे आहेत सगळेजण. म्हणजे तो अलीम पटेल पॅटर्न जो होता हा. तो यंदा स्विच ऑन झाला एमआयएम MIM. पॅटर्न मध्ये. एमआयएम मध्ये आणि मुसलमानांना मूर्ख समजणारे नेते मूर्ख आहेत, माझं स्पष्ट मत आहे. एक्झॅक्ट एक्झॅक्ट. हे जे म्हणतात तुम्ही की बा यांना वोट बँक आहे. वोट बँक आहे, हा वोट बँक नाही आहे आता. नाही नाही नाही. आणि काही लोक म्हणत होते का लोक गोंधळलेले आहे, 4 मतं देणार कसे, कोणत्याही एका पॅनलला चालवणार आहे. 4 किंवा 3 पॅनल सोडले आपण तर सगळ्या ठिकाणी मिक्स रिझल्ट आहे. करेक्ट. 2 याची, 1 याची, 1 याची. हो, एका प्रभागात तर ते कोणतं सुदगिरणी प्रभाग, सुदगिरणी. तिथे 4 उमेदवार 4 चार वेगळ्या पक्षाचे पक्षाचे आहे. युवा स्वाभिमान वेगळं, शिंदे सेना वेगळं, भाजप वेगळं आणि एक वेगळं, असे 4 जण आहे. हा, वायएसपी. म्हणजे बघा 4 उमेदवार 4 पक्षाचे. छायानगरला एक एमआयएम, एक काँग्रेस, एक राष्ट्रवादी. बघा म्हणजे मुस्लिम मतांमध्ये बघा किती प्रभावीपणे त्यांनी शेख जफर, हा, जब्बार भाईचे सुपुत्र शेख जफर यांना निवडून दिलं. हा. आणि त्याच्यासोबत सोबत मधले एकही उमेदवार निवडून दिले नाही. त्याच्यासोबत मला असं वाटतं एक छायानगरच प्रभाग हा, आहे. 2 छायानगर. एमआयएम आहे, एक काँग्रेस आहे आणि एक राकापा एनसीपी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे मुस्लिमांच्या गणिताचं आकलन करत होती आतापर्यंत आणि त्यांचे वोट बँक आपण ताब्यात घेऊ असं वाटत होतं, तिथे मात्र आता एमआयएम सारखी ताकद जर प्रभावी झाली तर येणाऱ्या राजकारणामध्ये एमआयएम आता फक्त महापालिकेपुरतं राहणार नाही, तो वाढत जाईल. आता अकोटसारखे गावामध्ये एमआयएम आहे, त्याला नंतर ते लोक फितून घेतात, आत घेतात, परंतु हे लोकांना आवडत येणे नंतर. आणि एकूणच राजकारणामध्ये अनिलजी एक महत्वाची गोष्ट अशी झाली की भाजपचं नियोजन चुकलं. खरं म्हणजे भाजपकडे चांगलं वोट बँक होती, स्वतःची वोट बँक. पण भाजपची अशी स्वतःची वोट बँक असतानाही भाजपमध्ये सगळ्यात आता जर विचार केला तर हुशार नगरसेवक कोण आहेत तर प्रशांत वानखडे. त्यांनी हवा पाहिली तिथं भाजप पूर्ण एक पद्मजा कोंढान्य आल्या फक्त निवडून, ज्या खूप चांगलं काम करतात आणि त्यांच्या कामामुळे त्या निवडून आल्या भाजपची. बाकी 3 युवा स्वाभिमान आहे. रवी राणाचं टार्गेट काय आहे हे गडगडेश्वर, जे आपण मागे बोललो होतो की मोरबाग म्हणून उठतील ते आणि गडगडेश्वरमध्ये जाऊन बसतील असं आपण लिहिलं आणि बोललोही होतो. त्याप्रमाणे त्यांचं टार्गेट राजापेठ आणि गडगडेश्वर होतं. त्यावर त्यांनी फोकस केलं आणि तिथे ही स्थिती आहे की तिथं भाजपचा आशिष अतकरे आला, ज्यांनी युवा स्वाभिमानाची जुळून घेतलं असेल कदाचित, म्हणून आशिष अतकरे चाललेला आहे. आणि बाकी 3 युवा स्वाभिमान इकडे पद्मजा कोंढान्य चालले आणि बाकी 3 युवा स्वाभिमान. प्रशांत वानखडे जेव्हा उभाटा शिंदे सेनेत होते ते रात्रीतून उठले आणि तिथे गेले असं नाही झालं. आपल्याकडे माहिती आहे की ते अजून 2 पक्षामध्ये जाऊन आले होते की बा त्यांचं तिकीट मिळते का. त्यांना एकंदरीत आज शिंदे सेनेची जी हालत आहे, स्थिती आहे, डॉक्टर तायडे आले निवडून, सध्या तो डिस्प्यूटमध्ये आहे, आपल्याला ते क्लिअर व्हायचं की काळे वर्सेस तायडेंचं. परंतु शिंदे सेनेची जी स्थिती आहे त्यांनी प्रशांत वानखडेंची वेळीच भूमिका बदलली आणि ते रवी राणाच्या गोटात जाऊन बसले. ते आज ते फायदेशीर ठरले. आणि रवी राणा काय हेरणार होते हे जर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकाला माहित होतं तर हे भाजपला माहित नव्हतं की आता एवढी मोठी लढाई सुरू आहे. तिथे राष्ट्रवादीने ताकद लावली. खरं म्हणजे तिथं राष्ट्रवादीने रवी राणाच्या याच्यात ताकद लावायची काही लॉजिक नव्हती. त्यांनी मिसेस जांबानींना उभं केलं आणि तिथं खूप ताकद लावून पाहिली. तो फायदा त्यांना झाला नाहीये.
एकंदरीत राष्ट्रवादीला त्यांचं टार्गेट नक्की करता नाही आलं. ते ताकद त्यांनी मुस्लिम बहुल मतदारसंघात लावली, जे त्यांच्या काउंटिंगमध्ये होतं. दुसरी ताकद लावली डायरेक्ट इकडे. ते फक्त सक्सेस झाले अविनाश मार्डीकरच्या याच्यात. 3 त्यांनी घड्याळ चालवली आणि एक अविनाश मार्डीकरनी शान राखली हो. एनसीपीची. शानच राखली. बेंदोळामधनं 3 नाही आल्या असत्या तर एनसीपी आणखीन कमी म्हणजे 2 फिगर मध्ये गेली नसती. आणि मग अविनाश मार्डीकर किंवा विलासराव इंगोले किंवा शेखावत या उदाहरणावरून हे समजते की तुमचा नंतरच्या फळीतला नेता जर स्ट्रॉंग नसेल, म्हणजे खोडके साहेबांनंतर जर कोणाचा विचार करायचा असेल तर तुम्हाला तसे नेते, तसं पाहिलं तर आपलं युवा स्वाभिमान जे आहे रवी राणाची, त्यांचा एकही नाही आहे, त्यांच्याकडे नाही. लोकल नेते पण म्हणजे हे स्वतःचा. ह्या निमित्तानं हे सिद्ध झालं आहे, बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानचा स्वतःचा वोट बँक आहे. करेक्ट. आता हे स्वीकार करावं लागेल. हा, त्यांनी बनवला. आणि रवी राणांचे विरोधकांना हे भारी म्हणणं स्वीकार करायला लागेल. युवा स्वाभिमान हा पक्ष अमरावती पुरताच आहे, हा, तरी बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानचा स्वतःचा वोट बँक आहे. हे रिझल्ट वरनं सिद्ध झालं आहे. करेक्ट. एनसीपी हे राष्ट्रीय पक्ष आहे, तरी एनसीपीचं स्वतःचा अमरावती मतदारसंघात किती वोट बँक आहे हे सगळे फिगर आपल्याला समोर येईलच. पण सीट्स फक्त एक पूर्ण सीट्स लढले होते. एनसीपी मराठी पूर्ण सीट्स लढल्या होत्या. पूर्ण 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 1 का 2 सोडून त्यांनी 2 प्रवीण हरमकरसाठी एक फक्त सीट सोडली. 85 सीट लढले आणि 11 म्हणजे पासिंग पर्सेंटेज 15ही नाही आहे. स्ट्राईक रेट नवीन शब्द आला. स्ट्राईक रेट 15ही नाही आहे. आणि इकडे जर राणांचा स्ट्राईक रेट पाहायला तर आपण 40% वरती आहे. हो. राणांनी यावेळेस खूप वेगळ्या प्रकारे महापालिकेचे राजकारण समजून घेतलंय आणि त्याचं मुख्य कारणही असं आहे की नवनीत राणांनी जो राष्ट्रीय स्तरावर छबी बनवली आहे ना, नवनीत राणांना वगळून भाजपाला आता राजकारण इथेही करता येणार नाही. शिंदे सेना आणि शिंदे सेनामध्ये ही परिस्थिती आहे की शिंदे सेनांचं अस्तित्व काय होईल, कारण आता इथे 3 उमेदवार निवडून आले आहे. पण नेते जरा आता म्हणजे प्रीतिबंड आहेत, जगदीश गुप्ता आहेत, दाने पाटील आहेत, नेते आहे, पण या नेत्यांचा प्रभाव राजकारणात किती राहील? नाही, शिवसेना शिंदे म्हणजे शिंदे सेना आपण जर पाहिली तर शिंदे सेनाकडे प्लॅनिंग नाही आणि विस्कळीत आहे. आणि त्यांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हटल्यापेक्षा राजकीय अडचण त्याला आपण म्हणू शकतो. अडसूड पिता पुत्र ते त्यांचे नेते आहेत आणि ते अमरावतीला रेग्युलर राहत नाही, नियमित राहत नाही. बरोबर. ते अमरावतीला 2 महिन्यांनी, 1 महिन्याने, 3 महिन्यांनी येतात आणि नेतृत्व त्यांच्याशिवाय कोणा दुसऱ्याकडे देणे शक्य नाही शिंदे सेनेला. बरोबर आहे. त्याच्यामुळे शिंदे सेनाची जी ही जी अवस्था झाली आहे, जगदीश गुप्तांना घेणे, मग त्यांना अधिकार नाही देणे, मग जगदीश गुप्तांनी बाहेर पडणे, मग पुन्हा जगदीश गुप्तांच्या इथे जाणे, त्याचा फारसा फायदा झाला नाही, कुठेच झाला नाही. आणि शिंदे सेनांच्या ज्या 3 सीटा निघाल्या आहेत ते त्या उमेदवारांच्या भरोशावर निघाल्या आहेत. बरोबर आहे. खरं म्हणजे चौधरी जे आले असते पण ते नाही आले. चौधरींना 1000च मतं भेटले. शिंदे सेनेचा चांगला ब्रँड राहिले असते. ते एक तायडे निघाले, डॉक्टर तायडे, ते डिस्प्यूट मध्ये आहे सध्या, अजून क्लिअर व्हायचं. आपण 3 मध्ये जे पकडला त्यात तायडे आहे ते, म्हणजे ते जे उमेदवार स्वतःच्या भरोशावर निघाले तितकेच निघाले. जवाहर गेट मध्ये शिंदे सेनेचे एक कॅन्डिडेट निघाले ज्या आहेत प्रभातमध्ये. हो, जवाहर गेट, जवाहर स्टेडियम, जवाहर स्टेडियम मध्ये. जवाहर स्टेडियम मध्ये बजाज नाही, बजाज नाही, लेडीज आहेत, महिला उमेदवार आहेत. करेक्ट करेक्ट. महिला उमेदवार त्या स्वतःच्या भरोशावर आल्या. तिथे तर खूप चांगलं पॅटर्न आपल्याला पाहायला दिसलं. हो. आणि माझे काही त्या रामपुरी कॅम्प प्रभागातले काही मित्र आहेत, 2 भाजपा, 1 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 शिंदे सेना. नाही बघा तिथला किती चांगला पॅटर्न आहे याचा. मी जे म्हणत होतो, यांनी वाढ फॉर्मेशनच्या वेळेस सिंधी समाजाचे मोठ्या प्रमाणात तिथे मतदार टाकले गेले. करेक्ट. त्याला 2 भागात डिवाइड नाही केलं. आणि सीट्स देताना भाजपने आणखीन जर व्यवस्थित सीट्स दिल्या असत्या तर भाजपचे तिथे 4ही निवडून आल्या असत्या. सिंधी समाजाने आपले स्वतःचे समाजाचे 3 उमेदवार निवडून आणले 3 पक्षामधनं. 3 पक्षामधनं 3, एक राष्ट्रवादी काँग्रेस, एक भारतीय जनता पार्टी आणि एक शिवसेना शिंदे. ते कम्युनिटी स्पिरिट. आपण लोक म्हणतात राजकारण जातीपातीचं नाही, राजकारण तर फक्त जातीपातीच आहे. शिवसेनेची दुसरी सीट आली आहे ती साईनगरात, जाधव, मंजुषा जाधव. म्हणजे 3ही उमेदवार स्वतःच्या भरोशावर. आणि तिसरी सीट सुतगिरणीमध्ये डॉक्टर तायडे, मंजुषा जाधव आणि तिकडे एक रामपुरी कॅम्प मधली सीट. मंजुषा जाधव ही तर म्हणजे त्यांचे मिस्टर
प्रशांत जाधव हम्म. हे खरे ज्यांना नगरसेवक बनण्याचा जे डिझर्व आपण करू ज्यांना म्हणू शकतो त्याच्यातली एक आहे. करेक्ट. लोकांचे कामं करणे, लोकांच्या अगदी ग्राउंड जनसंपर्कात लेवल. राहणे. मग ते मला असं वाटतं 3 पक्षाकडनं आलं का निवडून याच्या अगोदर मला वाटतं कोणत्या एकदा त्या भाजपकडून त्यांनी एकदा शिवसेनेकडून आलेला ना, एकदा स्वतः शिवसेनेकडून उभ्या होत्या, एक अपक्ष होते ना, एकदा अपक्ष म्हणून उभ्या होत्या हम्म. आणि आता त्या शिंदे सेनेमध्ये आहेत. म्हणजे ते स्वतःच्या भरोशावर निवडून आले आहेत. त्यांचे तुषारशीच संघर्ष आहे खरं म्हणजे. तिथला लोकल संघर्ष जो आहे तिथे तुषारला म्हणजे भाजपचे 2 जण आले निवडून, एक शिंदे सेनेचे आणि एक वायएसपीचे आले आहेत. तुषार त्या एकूण काय वाटतंय की तुषार भारतीयांच्या पराभवाकडे आपण कसं बघावं? हा पक्षाचा पराभव म्हणावा की त्यांचा व्यक्तिगत राजकीय आलेख चुकत आहे असं म्हणावं, काय म्हणता येईल? बघा, तुषार भारतीय हा भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा चेहरा होता. सध्याही आहे, पण आता आज ते पराभव झाल्यामुळे आपल्याला सध्या होतं म्हणता येईल. ते पहिल्यांदा चुकले रवी राणाच्या विधानसभेच्या निवडणुकीत, याच्या मागच्या निवडणुकीत जेव्हा, आणि मग नवनीत राणाच्या निवडणुकीत. करेक्ट. नवनीत राणा ज्या नरेंद्र मोदींच्या जवळ, अमित शहांच्या जवळ त्यांची उमेदवारी देताना राष्ट्रीय दखल, तरी त्या उमेदवारीचा विरोध करणे ते काही लोकांना पचलेलं दिसत नाही. दुसरी त्यांची चूक झाली, सचिन भेंडेच्या उमेदवारीला विरोध करणे इथपर्यंत ठीक होतं, पण जेव्हा इथे महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेने त्यांना क्लीन केलं, त्यांना क्लीन शीट दिली, करेक्ट, त्यांची उमेदवारी कायम केली, करेक्ट, तर त्या उमेदवारीच्या विरोधात हायकोर्टात गेले. इथपर्यंत लोकाला हे पचत नाही. हे सगळे निकाल पाहून बघा तुम्ही. आणि कमी मतांनी पराभव नाही झालाय, मोठा मार्जिन, 3200 मतांनी जवळपास 3000च्या जवळपास पराभव झालाय. बरोबर आहे. 3000च्या जवळपास पराभव होणे, आणि याच्या अगोदर मला वाटतं विधानसभेत 2700 का 3000 मतं भेटली आणि रवी राणाला 1,20,000च्या वर मत. तेव्हाही त्यांनी समजले नाही, पण तरी त्यांचे भाऊ हे मुख्यमंत्र्यांचे राईट हँड आहेत. बिलकुल. श्रीकांतजी भारतीय, त्याच्यामुळे त्यांच्या भरोशावर ते पुन्हा पक्षात आलेच नाही. तर मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या घरी गेले. मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या घरी जेव्हा गेले, तेव्हा हे राजकारणाला समजणाऱ्या लोकांना अवश्य कळलं असेल की त्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती. बरोबर. पण मुख्यमंत्र्यांनी तिथे स्वतः जाऊन त्यांची परिस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आणि फडणवीसांचा प्रत्येक पाऊल, मुख्यमंत्र्यांचं प्रत्येक पाऊल त्याच्या मागे कारण असते. मला काही लोकांनी त्यावेळेस विचारलं का तुषार भारतीच्या घरी का गेले असेल. म्हटलं याचा अर्थ आहे का तुषार भारतीची परिस्थिती बरोबर नाही. बरोबर. आणि इंटरनल सर्व्हेमध्ये तुषार भारतीला मागे दाखवला गेला, पण तरी ते निवडणूक लढले इथपर्यंत ठीक आहे. पण त्यांनी जेव्हा सचिन भेंडेंच्या निवडणुकीला विरोध केला आणि हायकोर्टात जेव्हा प्रकरण घेऊन गेले, तेव्हा मला असं वाटते राजकारणातल्या म्हणजे तिथल्या त्यांच्या प्रभागातल्या मतदारांना हे पचलं नाही, आणि त्यांचा दारुण पराभव आपण ज्याला म्हणू शकतो तो झालेला आहे. आणि एक मोठा चेहरा महापालिकेत जो भाजपचा होता, मोठा चेहरा म्हणजे उद्या मेयरचा जर ओपन मध्ये झाला असता, उद्या जर महापालिकेमध्ये ओपनची महापौर जर झाले तर पहिला चेहरा तेच होते. आणि मला वाटतं चेतन गावंडे पण पडले तिथे. चेतन पवार म्हणजे चेतन गावंडे मला पडले तिथे. परवतकर आले ना? नाही, चेतन गावंडे आले 2 जण, आणि तिथे 2 जण आले आहेत आणि एक वायएसपी आलाय. सुरुवातीला असं म्हटलं गेलं होतं की चेतन गावंडे पडले आहेत आणि काही मतांना आले, ते जास्त मतांना आले नाही. म्हणजे चेतन गावंडेने आपली सीट वाचवली आणि तुषार भारतीय पडले. म्हणजे भारतीय जनता पार्टीने स्वतःची सीट वाचवली, तुषार भारतीय वैयक्तिक पडले असं म्हणता येईल. आणि माझं माधवजी तुम्हाला विनंती आहे, तुषार भारतीयांना बोलवून त्यांच्यासोबत पण चर्चा केली पाहिजे. खरं एक चांगली लिडरशिप आहे. म्हणजे अमरावतीला फायदाच झाला असा लिडरशिपचा की त्यांचे थेट मुख्यमंत्र्यापर्यंत संबंध आहे. परंतु लोक त्यांनी विधानसभेत जे एकतर रवींचा स्वभाव पाहता किंवा नवनीत राणांचा स्वभाव पाहता, त्यांनी जेव्हा एवढी लढत घेतली तर प्रतिबंध सारखी तरी लढत घ्यायला पाहिजे. एकदम 60,000 मतं घेतली आणि प्रतिबंधनी सिद्ध केलं की माझ्याकडे 60,000 मतं आहेत. पण जेव्हा आपल्याजवळ 3,000चा फिगर आला आणि तेव्हा ते दावा करत होते मीडियासमोर की मला सपोर्ट आहे, असं आहे तसं आहे, जे असेल ते अपक्ष होते.
रवी राणा आणि ते महायुतीने सपोर्ट केला होता. ते काही कमळाचे नव्हते. मी अनेक सुनील खराटे शिवसेनेचे होते, शिवसेनेचे होते, उभाठाचे होते ना, उभाटा. उभाठाचे ते नंतर खराटे. ते भारतीय जनता पार्टी मग ते अरे भारतीय भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या वेळेस सगळ्यात महत्वाचा विषय होता, रवी राणांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत गेले. त्यांचा जो फोटो जेव्हा आला होता भाजपा प्रवेशाचा, हा. सोबत रवी राणा होते युवा स्वाभिमानचे. म्हणजे हे काही राजकारण समजायला मार्ग नाही, पण अशा निवडणुकीत लोक मग त्याचा रिझल्ट देतात. करेक्ट. आता संजय खराटे कुठे आहेत हा प्रश्न येतो ना, की आज उभाठा कुठे आहे हा प्रश्न, तर आज एकच जागा आली आहे उभाटासाठी, 2 झालाय. आणि या उभाठा कुठे आहे हा प्रश्न तयार होतो आहे. त्याचं कारण असं आहे की उभाठासाठी कोणी मुंबई त्यांच्या हातून गेली, जी खूप धक्कादायक गोष्ट आहे. आणि ती त्यांना उघड दिसत होती की जाते आहे. आता ते काय होतं की जेव्हा पक्षाने नेत्यांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. माझं नेहमी याच्यात अनालिसिस राहिलंय की रवी राणांना तुम्ही कोणीच गांभीर्यानं न घेणं, ही जसं त्यांचं वय वाढत आहे रवी राणांचं, तसं राजकीय परिपक्व येत आहे. 4थी टर्म त्यांनी घेतली आहे. आणि रवी राणांकडे आम्ही आता एवढं बोलत आहोत की जातीचं आणि धर्माचं राजकारण सर्वत्र चालू असताना रवी राणांकडे कोणती जात आहे तर नाही आहे. रवी राणांकडे असा कोणता पक्ष आहे, असा कोणता गॉडफादर आहे तर नाही आहे. रवी राणांची राजकीय विरासत आहे तर अजिबात नाही आहे. त्यांची राजकीय परंपरा आहे तर अजिबात नाही आहे. त्यांनी मतदारसंघ जसा निवडला आहे आणि अतिशय हुशारीनं आणि अतिशय कमी वयात, म्हणजे त्यांचं जे वय आहे ते पाहताना अगदी देवेंद्र फडणवीसांचं जसं वय होतं. त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचा एक राजकीय वारसा, वैचारिक वारसा संघाचा, ते स्वतःचे स्वयंसेवक, हे सगळं होतं. त्यांना अपेक्षाही नव्हत्या. संघाने आदेश दिल्यावर ते भाजपात आले, भाजपाने आदेश दिल्यावर ते आमदार झाले, नगरसेवक झाले, अगदी कमी वयात नगरसेवक, मग महापौर. पण त्यांच्याकडे किमान वैचारिक वारसा होता. रवी राणाकडे कुठला राजकीय वारसा नाही, वैचारिक वारसा तर आपल्याला दूर पण दिसणार नाही. कारण त्यांनी त्यांच्या सौभाग्यती त्यांची एक जी पॉलिसी आहे, लोक काय होत आहे की त्यांची जी चमक आहे त्या चमकीकडे पण मत्सर होतोय. राजकीय नेत्यांनी जर आता पुढे यापुढे शिकायचं तर रवी राणांच्या एकूण राजकारणाचं अनालिसिस केलं पाहिजे की यांच्याकडे कोणती पॉलिसी नाही आहे. मग राजकारणात कोणती पॉलिसी चालते असं म्हटलं तर मग भाजप या स्थितीत नसतं आज. म्हणजे राजकारणात काय चालतं तर आज बनवून आज विका. तो वडापाव झालाय राजकारण, दुसऱ्याची तो दुर्गंध सोडणार आहे, पहिल्याची तो मोठमोठे VIP कल्चरल लोक वडापाव एन्जॉय करणार आहे. राजकारण हे इतकं प्रॅक्टिकल सिस्टीमचं एक असं साधन झालंय, जे रवी राणा कळलंय की 2019च्या निवडणुकीमध्ये रवी राणांनी मिसेस राणा ह्या अपक्ष उभ्या केल्या. पहिले त्यांनी उभ्या केल्या तेव्हा सगळ्यांनी सपोर्ट केला आणि अपक्ष उभं करून यांनी इकडचा सपोर्ट घेतला. वेळी सांगितलं की आम्हाला मोदींचाही सपोर्ट आहे, लोकांना पुन्हा गोंधळात टाकलं. हे जे निरीक्षण होतं, हे निरीक्षण अनेकांना अजून कळलं नाही आहे की ही जी गोंधळात हिटलरबद्दल असं म्हटलं जातं की हिटलर हे त्यांच्या रणनीतीमध्ये गोंधळ निर्माण करायचे, युद्धनीतीमध्ये. आणि गोंधळ झाला की समोरच्या पक्षाला कन्फ्यूज करून टाकायचे आणि त्या कन्फ्यूजचा फायदा घ्यायचे. हिटलरबद्दल असं म्हटलं गेलंय. अनेक लोक जेव्हा गोंधळ, शक्ती कमी असते तेव्हा गोंधळ तयार करतात आणि गोंधळ तयार केला की त्यांना फायदा मिळतो. सेम त्यांनी केलं की मिसेस राणांना अपक्ष उभं केलं, महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवला, एकीकडून अजितदादांचाही पाठिंबा मिळवला, एकीकडून त्यांनी बीजेपीच्या लोकांना सॉफ्ट कॉर्नरमध्ये ठेवलं आणि 19ची निवडणूक जिंकली. पण 24ला तिकीट घेतलं. पण त्यांना मग बीजेपीचे खरे लोक कळायला लागले. जसं त्या ब्रँड बनल असं वाटलं त्यांना, अनेकांना, तेव्हा मग त्यांना तो निकाल जिवारी यासाठी लागलेला आहे की त्या निकालामध्ये मुळामध्ये त्यांना जो कॉन्फिडन्स होता आणि त्यांनी जे प्लॅनिंग आखलेलं आहे एकंदरीत, त्या प्लॅनिंगमध्ये नवनीत राणांचं राजकीय भविष्य, नवनीत राणा त्यांना केवळ खासदार नको आहे, त्यांना त्या भारतीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, असं त्यांच्याकडे एक तर भाषेचं खूप मोठं कौशल्य, एकूणच नेत्याला जे जे हवं आहे, लोकांना ऐका वाटते. सोशल मीडियावर तर आपण एक रील टाकल्यावर काय फॉलोअर्स आहे. शेवटी मतदान जे होतं ते लोक नाही तर रवी राणाच्या सभेला तुम्हाला गर्दी नाही दिसणार. रवी राणा संध्याकाळ झाल्यानंतर जे गणित करतात तयार, त्यातून दुसऱ्याची राजकारण जन्माला येतं. पण नवनीत राणा हे लॅमलाईट आहे, एकदम स्टार आहेत आणि त्याचा फायदा भाजपने घेतला आहे. भाजप आज असं म्हणू शकत नाही की आमच्या 26 आल्या आणि त्याच्यामध्ये नवनीत राणांचा काही रोल नाही आहे, म्हणू नाही शकत, डिनाय नाही करू शकत. म्हणजे तो एका दिवस भाजपवरही हात ठेवून आहे, स्वाभिमानी हात ठेवून आहे, भाजपची प्रगती रोखली आहे, बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे. ही एक अगदी विचारपूर्वक केलेली कृती आहे. रवी राणांना माहित होतं की भाजप आपला पाठिंबा काढून घेणार. रवी राणांना माहित होतं की भाजपाचे आतले, नाहीतर मला असं वाटतं रवी राणा ही याच्यासाठी
त्यांनी ही भूमिका घेतली असेल, भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यात बच्चू कडूला पाळायचा आहे तर राणा दामोदर, करेक्ट यशोमतींना पाळायचा आहे तर राणा दामोदर, करेक्ट भाजपमधले इंटरनल जे मराठा लॉबी आहे त्यांना डॉमिनेट करायचं असेल तर राणा दामोदर, करेक्ट आणि मग वार्ड प्रभागाच्या निवडणुकीमध्ये त्यांना 15 सीट आणि 20 सीट द्यायचं असेल तर मग तुम्ही कोण? ही जी रणनीती होती याच्यासाठी 32 आणि 34 सीट उभे केल्यानंतर 14 सीटा निवडून आणणे आणि प्लॅनिंगनं त्यांनी अमरावती मतदारसंघात फारसं लक्ष घातलंच नाही. त्यांनी मुस्लिम एरियामध्ये सीट्स दिले नाही, बिलकुल नाही. एनर्जीच खतम नाही केली या तिकडे. 3 प्रभागात सीट्स दिल्या नाही आणि त्यांनी जिथे सीट्स दिल्या तिथे त्यांनी ते सीट्स व्यवस्थित निवडून आणल्या. आणि काही ठिकाणी त्यांच्यामुळे भाजपच्या सीट पडले पण. अर्थात अमरावतीमध्ये इथे अंबापेठ प्रभागात जर मिश्रा राहिले नसते हा तर बहुतेक ते प्रणित सोनी निवडून आले असते. करेक्ट करेक्ट. काही प्रभागात त्यांच्यामुळे सीट्स पडल्याही. आता हे पाहणे फार आवश्यक आहे. याचं भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता याच्याबद्दल काय कशा पद्धतीने रिएक्ट होईल करेक्ट. आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते ते या बाबतीत कसे रिएक्ट होईल. आम्ही आता गणित काढत होतो बसून 6 किंवा 7 ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाचा जो वोट बँक आहे तिथे त्यांचे मतं जर भाजप सोबत मिळवले तर भाजप जिथे 7 सीटावर पडले तिथे 1000 मतांनी निवडून आली असती. समजा आपण युवा स्वाभिमानचे मतं हिंदुत्व मतं पकडले हिंदुत्ववादी तर ह्या दोघांना मिळून युवा स्वाभिमानचे लोक समजा तिथे राहिले नसते तर अशा 7 ठिकाणी काँग्रेस निवडून भारतीय जनता पार्टी निवडून आली असती. युवा स्वाभिमानचं एक नुकसान हे भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे निश्चितपणे. करेक्ट. आणि दुसरं एक नुकसान असं झालेलं आहे तो जो त्याचा कॅडर बेस कार्यकर्ता आणि कॅडर बेस लिडरशिप ती नाराज आहे. हो करेक्ट. ती भाजपवर केलेल्या प्रहारमुळे नाराज आहे. करेक्ट. आणि भाजपमध्ये ही पद्धत नाही, उघडपणे विरोध करायची पद्धत नाही. मला भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारांनी जे बाहेरून इतके आमदार इथे आले होते त्याच्यामधनं एक आमदारांनी असं सांगितलं जेव्हा मला भेटायला आले. मी त्यांना हेच म्हटलं तुम्ही आता नवनीत राणाला असं सांगतात, नवनीत राणाच्या विरोधात जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विरोधात काम केलं त्याच्याविषयी तुम्ही काही बोलले नाही आतापर्यंत. त्यांनी मला असं सांगितलं आम्ही राणांना असं सांगितलं म्हणून नवनीत राणा तुम्ही आतमधून पाळा ना 4-5 सीट. त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही नवनीत राणांना असं सांगितलं मग तुम्ही आतमधून 4-5 सीट पाळा, तुम्ही माहोल कशाला खराब करता. आणि राजकारणात हे सगळं होत असते. आतून पाडा, यातून जाहीर नका करू. पण नवनीत राणा ह्या भावनिक राजकारणी व्यक्तिमत्व आहे. ते मोठ्या राजकारणी आहेत, सोबत सोबत भावनिक राजकारणी आहेत. त्यांना जसं आता माधवननी सांगितलं त्यांचा पराभव त्यांना आतापर्यंत पचलं नाही आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे मला विरोधकांसोबत सोबत माझ्या आतमधले जे लोक होते गद्दार लोक त्यांच्यामुळे मी जी पडली ते मी महापालिकेच्या निवडणुकीत सोडणार नाही हे 6 महिन्या अगोदरपासून सांगत होत्या. त्या उघडपणे सांगत होत्या. 6 महिन्यापासून उघडपणे सांगत होत्या की मी त्यांना सोडणार नाही, त्यांच्या विरोधात काम करणार. आणि त्यांनी ही भूमिका आपली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासमोर मांडलीच होती. करेक्ट. आणि ते त्यांनी करून दाखवली. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला नुकसान झालं. बहुतेक आपण म्हणू शकतो त्या समजा तुषार भारतीच्या विरोधात गेल्या नसत्या तर बहुतेक तुषार भारती निवडून आले असते. शक्य ना. भेंडे दिले नसते तर काही विषय नव्हता. मोरबागमध्ये पड्ढा निवडून आले असते. बहुतेक ते जर राजेश साहू सम्राटच्या सोबत उभ्या झाल्या नसत्या तर बहुतेक तिथून निवडून आला असता. 6-7 सीट्स आहेत अशा त्या निवडून आल्या असत्या. पण आता भारतीय जनता पार्टीला नुकसान तर झालाच आहे, पण याची नुकसान भरपाई युवा स्वाभिमान सोबत येऊन करू शकते. आता हे निकाल पाहून असं वाटते. खूप याचे खूप असे अंतरंग आहेत. राजकारण इतकं सोपं नसतं आणि खूप विचारपूर्वक काही गोष्टी केल्या आहेत. नवनीत राणांच्या ताकदीचा अंदाज नाईलाज आहे, कारण भाजपकडे दुसरा चेहरा नाही आहे. एक गोष्ट टाळता आलीच ती खरं म्हणजे डॉक्टर बोंडेंबद्दल असं मला असं स्वतः व्यक्तिगत असं वाटतं की दसरा मैदानात डॉक्टर बोंडे जे बोलले जाहीरपणे, कानपिचक्या ज्या दिल्या, ज्याच्या बातम्या झाल्या आणि नंतर मग तुम्ही लगेच पालकमंत्री मीटिंगमध्ये किंवा जाहीर सभेत त्यांना घेतलाय नवनीत राणांना,
हे बोंडेंना टाळता आलं असतं. त्यांना जाहीरपणे हे म्हणजे त्यांनी असा भूमिका घेतली की कार्यकर्ते कन्फ्यूज झाले आहे आणि नवनीत राणा राष्ट्रवादीचा स्वाभिमानचा प्रचार करत आहे, हे आम्ही संभ्रम दूर करण्याकरता. पण नवनीत राणांना तुम्ही कानपिचका देताय, तर त्याही म्हणाल्या की मी मोर्चेत जाऊन आली आहे. त्यांना काय सांगायचं होतं हे फार कमी लोकांना कळलं. त्यांनी मोर्चा रेफरन्स का दिला त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की नाही मला नाही, माहित नाही. बोंडेच नव्हे. बघा, जेव्हा मोरबाग प्रभागात नवनीत राणा गेल्या येस, आणि त्यांनी 3 कमळ आणि 1 पाना हा नारा दिला, करेक्ट. त्या स्लोगन त्या नाऱ्यानंतर भाजपा प्रचंड हादरली. प्रचंड अस्वस्थ झाली होती, हो, प्रचंड अस्वस्थ. करेक्ट. आणि ही बाब स्थानिक नेत्यांनी वरपर्यंत पोहोचवली बरोबर. आणि ज्या प्रकारे रिपोर्टिंग करण्यात आली त्याच्यानंतर भाजपमध्ये वरिष्ठांनी असं सांगितलं, तुम्हाला जे करायचं ते करा. स्थानिक नेत्याला येस, जे करायचं ते करा, म्हणजे आता बंदोबस्त तुम्ही करा. कशाही React प्रकारे तुम्ही ह्या निवडणुकीत तुम्हाला जे बोलायचं असेल, React ज्यांच्याबद्दल व्हा. पक्ष हा रिएक्ट व्हा. हम्म, आणि एक बायलाईन त्यांनी दिली होती भाजपनी प्रत्येक नेत्याला. हम्म. फक्त बोंडेच नाही बोलले, हा, बोंडे बोलले, मग पोटे बोलले, बोलले की खिचत हात घालता बावनकुळे बोलले, हा सांकेतिक भाषेत बोलले. हा, मला ते म्हणायचं की बावनकुळे साहेब जे बोलले ते नवनीत राणांना डिचवल असं नाही बोलले. म्हणजे म्हणजे नाही, पण सांकेतिक बोलले. हा, सांकेतिक बोलले. बावनकुळे मोठे नेते आहेत. हा, मोठे, खूप बावनकुळे मोठे. खूप मोठे नेते आहेत. आफ्टर फडणवीस बावनकुळे आहेत राज्यात, असं बिलकुल म्हटलं बिलकुल जातं. बिलकुल भाजप बावनकुळेंनी खूप आपली मोठा हात. गरिमा कायम ठेवली. यस यस. आणि त्यांनी आपण त्यांची बॉडी लँग्वेज दाखवत होती. हा, ती बॉडी लँग्वेज दाखवत होती अनिलजी. पण मला या बघा, चपराशीपुराच्या प्रभागात बावनकुळेंनी 2 अपक्ष उमेदवारांना ज्यांना भाजप Support केला. समर्थन दिलं होतं, हा त्या दोन्ही उमेदवारांना नवनीत स्टेजवर बसली असताना, हा राणा स्टेजवर बसल्या असताना त्या दोन्ही उमेदवारांना समोर आणून त्यांचा परिचय दिला. त्यांचं चुनाव Correct. चिन्ह सफरचंद म्हटलं, एक हा. शेप होता आणि दुसरं काहीतरी वेगळं होतं. हो, हे सगळं दाखवलं. म्हणजे भाजपची एक बायलाईन ठरली होती की आता हे कशा तरी पद्धतीने याला जो करोया कार्यकर्ता- मोरोचे रोलवर आले नाही, ते. कार्यकर्ता तो नाराज झाला होता, Correct. अस्वस्थ झाली होती भाजपा पूर्ण. बिलकुल बिलकुल. 3 कमळ आणि 1 पाना हा, प्रचार करणे, विरोधात बोलणे इथपर्यंतही ठीक आहे. हम्म, आणि त्याच्यानंतर मग त्या तिथे गेल्या. इथे त्यांनी प्रवीण पोटेचे खासम खास आपले पडवळे, हो, इथे पडवळे उभे होते. हा, पडवळेंबद्दल त्यांनी रामपुरी कॅम्पच्या त्या बजाज आपले ते पुरुषोत्तम बजाज. बजाज यांनी मकर संक्रांती च्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यात काहीतरी 1000 बाया जवळपास होत्या. त्या कार्यक्रमात ती नवनीत राणा त्या पडवळेंबद्दल सांकेतिक भाषेत खूप बोलले. हा, म्हणजे 3-4 दिवसातला हा जो एकंदरीत माहोल होता त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता भाजपमध्ये निर्माण झाली होती. करेक्ट. भाजपने डॅमेज कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला. बरोबर. प्रत्येक मीडिया हाऊसमध्ये भाजपचे नेता गेले. हम्म. इथल्या प्रत्येक, त्याच्या अगोदर मीडियाला विचारत नव्हते भाजप. त्याच्या अगोदर तर कोणी बोलायला तयार नव्हतं. त्याच्या अगोदर स्थानिक नेतेही यायला तयार नव्हतं मीडिया हाऊसेस मध्ये. 50 हा? 50 हा, म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स होता 400 पार सारखं 50. 50 सीट. आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला आठवण असेल, हाच ओव्हर कॉन्फिडन्स अनिल बोंडेलाही भोवलं होतं. करेक्ट. इस बार 50,000 त्यांनी 250 बोर्ड लावले होते. मग ते अपक्ष कोण आपले भुयारांसमोर पडले होते, अपक्ष आमदारांसमोर. करेक्ट. मग अपक्ष आमदार भुयार मग त्या एनसीपीत गेले होते. हो, आता एनसीपीत. हो, हाच ओव्हर कॉन्फिडन्स इथे भोवला. करेक्ट. भाजपला असं ओव्हर कॉन्फिडन्स, आमच्याकडे 600 लोकांची गर्दी आहे हो, आणि आम्ही 75 मधनं 50 म्हणून आणू शकतो. करेक्ट. मग कशाला कोणत्या साथी पक्षाला द्यायचं. हा, आता 5ही वर्ष भाजपची सत्ता राहील, हा, पण भाजपला एकतर एनसीपी किंवा युवा स्वाभिमान दोघांच्या बार्गेनिंग पॉवरच्या अंडरमध्येच राहायला लागेल. पण एकंदरीत अनिल जे एक राजकारणामध्ये आपण इतकी वर्ष पाहतोय, जे शरद पवारांचे राजकारण बघितलंय, अमरावतीमध्ये अगदी राम मेघेंचे राजकारण पाहलाय, प्रतिभाताईंचे पाहलाय. तुम्हाला मी आणखीन याच्यात टाकतो, थोडं म्हणजे थोडं हा. थांबवतो. हा. बघा, आपला हा जो चार्ट आहे, हा, या चार्ट बद्दल आणखीन थोडंसं बोलू. हा. भारतीय जनता पार्टी हे राष्ट्रीय पक्ष आहे. हा, भारतीय जनता पार्टी बीएसपीला घेऊन गट बनू शकत नाही. करेक्ट. भारतीय जनता पार्टी उबाठाला घेऊन गट बनू शकत नाही. करेक्ट. भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडीला घेऊन गट बनू शकत नाही. बरोबर. अशा अवस्थेत युवा स्वाभिमान पार्टी त्यांना घेऊन गट बनू शकते. स्वाभाविक. आणि भाजपला सांगायला हे चांगलं होईल का आम्ही युवा स्वाभिमान गटचं समर्थन घेतलं बिलकुल बिलकुल. आणि यांच्यासोबत सत्तेत आहे. करेक्ट. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत ती शिंदे सेना बसू शकते, पण उभाटा बसू शकत नाही. बरोबर. म्हणजे आता एकंदरीत चक्र जो येऊन आला
तो चक्र एकंदरीत पानाच्या जवळ येऊन आला. सगळे नट टाईट. हो. आणि आता सकाळपासून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं लक्ष याच्याकडे नाही आहे का आपले किती निवडून आले, त्यांचं लक्ष याच्याकडेच आहे का आता सत्ता कशी, एक गट एनसीपी इस्टॅब्लिश सोबत, करायची. दुसरा गट पानासोबत, हा. एक गट याच्यात सक्रिय आहे, दुसरा गट याच्यात सक्रिय आहे. आता महत्वाची भूमिका फडणवीस साहेबांची आणि बावनकुळेंची आहे. बिलकुल. फडणवीस साहेबांपेक्षाही मोठी भूमिका बावनकुळे साहेब. बावनकुळे साहेबांची. बिलकुल. चंद्रशेखर बावनकुळे यांना ठरवा लागेल हम्म. पक्षाचा जो नुकसान झाला आहे हम्म. येणाऱ्या विधानसभे निवडणुकीच्या अगोदर पक्ष पुन्हा कसा लाईनीवर येईल, कोणासोबत युती केल्यावर पक्ष रुळावर येईल, हम्म. पाठीवर येईल, कोणासोबत युती केली तर भारतीय जनता पार्टी ही महापालिकेत डिस्टर्ब होणार नाही. हम्म. कारण का आपण जर एकंदरीत पाहिला तर भारतीय जनता पार्टीकडे जितके 25 लोक निघून आले आहे त्याच्यात मुरब्बी महापालिकेचा राजकारणी कोणीच नाही. बिलकुल. त्यांच्याकडे तुषार होता, हम्म. तुषार भारती अनुभव पडले, चेतन पवार पडले. मोठा आवाज. आता त्याच्याकडे माजी महापौर चेतन गावंडे एक आहे, पण ते मुरब्बी नाही, मुरब्बीने ते माजी महापौर आहे. माजी महापौर आहे. त्यावेळेला काळापुरते महापौर होते ते ते तुषारच्या भरोश्यावर. सायलेंट लीडर आहेत. हा, ते तुषारच्याच भरोश्यावर होते. हा. आता बहुतेक तुषार भारतीयांना Option ऑप्शन मध्ये भारतीय जनता पण पार्टी मग आणू त्यांना शकते. तो मेन रोल जो होता तो रोल नाही राहत, मतदानाचा त्यांना रोल. गटनेता आणि कॉप्शन करू शकतात. कॉप्शनला गटनेता नाही करता येणार. नाही, कॉप्शनला गटनेता करता येते, मतदानाचा हक्क नाही आहे. फक्त महापौर नाही करता येत. कॉप्शनला गटनेता करता येते की नाही याबद्दल मला थोडी शंका आहे, हा. परंतु त्यांना मतदानाचा अधिकारच नाही आहे. जेव्हा जेव्हा मतदान होईल तेव्हा त्यांना मतदान नाही आत करता येते, कॉप्शन मध्ये राहतात. त्यांचा तो अधिकार काढून घेतलेला आहे, फक्त ते स्वीकृत आणि स्वीकृत असल्यामुळे ही एक अडचण त्याची तयार होणार आहे. त्यांना भारतीय जनता घेतील. पार्टीचे 26 म्हणजे 3 कॉप्शन जाईल. यस, 3 कॉप्शन जातील. 3 कॉप्शन साठी त्यांची लिस्ट सुरू होत सध्या. यांनी किमान 30 लोकांना आश्वासन देऊन ठेक. चेतन पवार तर म्हणतील मी तर बीएसपीतून आलो, मला करा. म्हणजे संजय कुटे साहेब, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब, बोंडे साहेब, हा, पोटे साहेब यांनी जितक्या लोकांची नाराज नेत्याची समजूत काढली, करेक्ट. प्रत्येकाला एकीकडे घेऊन त्या ऑप्शनचा लॉलीपॉप दिलेला आहे. आता 3 अनार आणि 30 बिमार अशी अवस्था भारतीय पण जनता पार्टीची राहील. तुम्हाला हे पटलं का की मला धामणगावचं उदाहरण आवडतं कॉप्शन मध्ये घेताना. तुम्ही माहित असेल मला की त्यांनी एक डॉक्टर घेतले, एक वकील घेतल्या. खरं तर हे कॉप्शन राज्यसभेसारखं किंवा विधान परिषदेसारखं पाहिजे की या सगळ्या लोकनेत्यांना कुठेतरी तांत्रिक, कुठेतरी मांत्रिक ज्ञान द्यायला एक वेगळी व्यवस्था आहे ती कॉप्शनची. तिथं पुन्हा राजकारणात घुसवाल का तुम्ही, काय सुचवू शकाल? नाही, बघा, ते प्रताप वळसड आहेत. हा प्रताप वळसड, आय एम फॅन ऑफ हिम. हा, त्यांचा फॅन आहे. क्या बात. असे राजकारणी जिल्ह्यात नाही आहे, फार कमी आहे. नाहीच आहे असं किती मला मोठा वाटतं. मस्त निर्णय आहे त्यांचा. हा निर्णय घेणे, पण हे निर्णय सगळे घेऊ शकत नाही. हा, हे निर्णय, हा कॉप्शन हे समाजातले विविध क्षेत्रातले लोक घेण्यासाठी आहेत, पण कॉप्शन मध्ये फक्त राजकीय लोक घेतले जातात. त्या कॉप्शनची पूर्ण राजकीय उधळपट्टी यांनी करून टाकलेली आहे. प्रताप वळसडांनी जे घेतलं तो उदाहरण भाजपा इथे तो उदाहरण हे करेल, हा, समोर ठेवेल हा. असं मला वाटत नाही. हा. नाही, तो त्यांनी ते आयडियल केलंय खरं म्हणजे, आणि तसं आयडियल करणं अपेक्षित आहे, पण आपल्या काही होत नाही. जे नाराज आहेत त्यातले एक प्रशांत देशपांडेंना असं म्हटलं त्यांनी कॉप्शन मध्ये घेतो, पण ते नाही म्हणाले की मी कॉप्शन मध्ये यायला तयार नाही आहे, मला तुम्ही सन्मानानं नाही, मी म्हटलं ना 3 अनार 30 बिमार, किमान 30 लोकांना, म्हणजे 20, 10, 15, 17, 18 नावं तर मला माहित आहे. प्रत्येकाला कॉप्शनचं हे दिलाय, लॉलीपॉप दिलाय. आता तर किती लोकांना दिलं तरी माहित नाही. आणि एकूण उद्याची महापालिका सत्तेची असेल, खरं लोकशाहीसाठी हे चांगलंही आहे की सगळे एकमेकांचं लक्ष ठेवून राहतील की कोण काय करत आहे. बहुमत आले तर आतले काही कळत नाही लोकांना, आत बाहेर काय सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत जाणार नाही भाजप, असं माझं मत आहे. म्हणजे माझं मत आहे, अनिलजींचं वेगळं मत असू शकते. माझं मत यासाठी नाही, मी आहे. या मताशी सहमत नाही आहे. हा, बघा, दोन धळे आहेत भारतीय जनता बरोबर. पार्टीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये. हं. एक गटचं म्हणणं आहे का युवा स्वाभिमान सोबत गेलं पाहिजे. हा. दुसऱ्या गटचं म्हणणं आहे का नाही एनसीपी सोबत गेलं पाहिजे. दुसऱ्या एनसीपी सोबत गेल्यानंतर तो एक पुन्हा प्रॉब्लेम येईल, त्यांच्या समोर उभा होईल. मी जे म्हटलं फिगरचा जो खेळ आहे, हं. त्यांना सगळ्यांना सोबत घ्यायला लागेल. वंचित, उभाटा, शिंदे सेना आणि बसपा. हं.
आणि हे त्यांना वेळोवेळी बार्गेन करणार 5ही वर्ष. शिंदे सेनाचे 3, बसपाचे 3, उभाटाचे 2 आणि वंचितचा 1. बरोबर. म्हणजे हे जे 9 लोक आहेत, हे त्या एकूण 37 सोबत 9 जर जोडले तर हे होते 46. म्हणजे काट्यावरच राहील त्यांची सत्ता. आणि प्रत्येक वेळेस मग स्टँडिंग असो, विविध समित्या असो, बार्गेनिंग पॉवर वाढत जाईल. बार्गेनिंग पॉवर वाढेल. आणि तुम्ही पाहिलं असेल भारतीय जनता पार्टीला आता प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करायची आहे. नाही पण कचऱ्याचा ठेका तुम्ही पाहिला असेल. 2 वाजता हायकोर्टचा निकाल आला, आणि 12 वाजता 2 वाजता तो लोड टेंडर झाला, बार. टेंडर लोड झाला 76 पानाचा. म्हणजे हायकोर्टाचा निकाल असा लागणार हे यांना माहित होतं. मला असं का वाटतं, म्हणजे हे माझे व्यक्तिगत मत आहे सध्या निरीक्षणातून आलेलं, की अमरावतीची विधानसभा हे भाजपनी आता अजितदादांच्या, कारण मागच्या विधानसभेच्या उमेदवार आणि आमदार होत्या सुलभाताई, आणि मग त्या इकडे राष्ट्रवादी शरद पवारमध्ये गेल्यामुळे काँग्रेसमधून गेल्यानंतर ती मित्रपक्ष म्हणून त्या सोबत होत्या. परंतु 2029 यायला खूप वेळ आहे अजून, आणि तोपर्यंत भारतीय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून काय बदल येतील हे आपल्याला अजून माहित नाही आहे. ही जागा जी कधीतरी काँग्रेसची होती, नंतर ती पुन्हा भाजपने घेतली, ती भाजपची होती, काँग्रेसने, हाच प्रकार चालू असताना अचानकपणे ही जागा संजय खोडके साहेबांनी घेतली, म्हणजे सुलभाताईंनी उभे केल्या आणि अतिशय कमी मार्जिनमध्ये आल्या. आता MIMच्या रिझल्टमधून काय सिद्ध होईल, तर यांना जो मुस्लिम मतदारसंघातला पाठिंबा होता तो यावेळेस दिसत नाहीये. आणि म्हणजे उद्या पर्यायानं अजित पवार गटाच्याही राष्ट्रवादीला हिंदू मतांवर अवलंबून राहायचं आहे, भाजपलाही हिंदू मतांवर अवलंबून राहायचं आहे. आणि ह्या कॅल्क्युलेशनमध्ये भाजप असं का करणार नाही, की त्यांनाच या पुन्हा अमरावती मतदारसंघावर आपला दावा करावा असं वाटणं स्वाभाविक आहे. असं असताना एकाच घरात 2 आमदारकी अजितदादांनी दिले आहे, त्यांना अजून एक पाठबळ भाजप देईल याची मला जरा शंका वाटते. कारण त्यांनी जर महापालिकेमध्ये राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेतलं तर संजय खोडके अतिशय चाणाक्ष, अतिशय मजबूत नेते आहे. म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून जेवढा अभ्यास त्यांचा आहे तेवढा अभ्यास सध्या भाजपच्या लोकल लीडरचा नाही आहे. खरं म्हणायचं असेल तर असं म्हणूया आपण, की स्थानिक नेत्यांना तेवढा अभ्यास नाही, किंवा त्यांनी जी आता सध्या यश नाही मिळालंय, पण त्यांची जी पकड आहे एकूण राजकारणावर ती मोठी आहे. आणि त्यांना एकच नेता डायरेक्ट प्रश्न विचारायला आणि डायरेक्ट डील करायला, ती सोय असल्यामुळे ते संजय खोडके साहेबांकडे जायला खूप सारे लोक उत्सुक असले. भाजपचा एक वर्ग आहे ज्याचं नाव किरण पातुरकरांनी घेतलंय. तरीही फडणवीस साहेबांचा जो महाराष्ट्रातला लुकआउट आहे सध्या राजकारणाचा, त्यामध्ये त्यांना अजितदादांना जवळ घेणं पुणेकरांनाच पटलं नाही, जे अजितदादा पुणेकर आहेत, म्हणजे बारामतीचे आहेत. त्यांना जी गोष्ट आवडली नाही, हा निकाल आल्यानंतर पुण्याचा आणि अगदीच बाहेर काढून दिल्यामुळे राजकारणातून लोकांनी नाकारला त्यांना अक्षरशः. हे केल्यानंतर अमरावतीमध्ये जर सत्ता बनवायची असेल, नाईलाज म्हणून मग अजितदादांचा गट आला असता, पण तर त्यांना जी सोय नसेल, त्यांना जी अजितदादांना बाहेर ठेवायचं असेल तर ते करू शकतात. मला असं वाटतं की अमरावती विधानसभेची निवडणूक भाजपच्या डोक्यात राहीलच, आणि भाजप त्याच लोकांना, रवी राणा अमरावतीत येणार नाही, ते त्यांना माहिती आहे की बडनेरा मतदारसंघ त्यांनी पॅक ठेवलाय, आणि मिसेस रवी राणा जे आहेत त्यांना लोकसभा लढायची आहे. हे दोन्ही सूत्र पाहता अमरावती ही भाजपसाठी खुली राहील, आणि येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा भाजपचा हाच नारा राहील, स्वबळावर हा नारा राहील भाजपचा. तेव्हा जी परिस्थिती काय राहील हे आज सांगता येत नाही, परंतु तोपर्यंत भाजप या दिशेने जाईल. भाजप महापालिकेमध्ये खोडके साहेबांना ताकद देईल असं वाटत नाही. एक प्रवाह आहे, असंच होईल असं नाही, एक असा विचार प्रवाह आहे की भाजप नाईलाज म्हणून सत्तेत आणते सगळ्यांना, पण त्यांना ते नकोच असते. नाही, पुन्हा म्हणतोय मी तुमच्या ह्या मताशी सहमत नाही. स्वाभाविक आहे. सध्या सगळे प्रवाह आहे दार हा. सगळं सगळं सध्या. आणि कसं आहे, महापालिकेत सत्ता बसवत असताना राज्याची परिस्थिती पाहूनही सगळं पाहायला जाते. करेक्ट. आणि कोणता निर्णय घेताना सोबत सत्तेत आहेत अजित पवार, एकनाथराव. NCP, एकनाथजी शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे राज्यात सत्तेत आहे. त्याच्यामुळे महापालिकेत सत्ता बसवत असताना, आणि असं बोलल्या जाते, कोळके साहेबांचे खूप चांगले संबंध फडणवीस साहेबांसोबत आहेत. तर ह्या सगळ्या घडामोडी किंवा हा जो मागचा 15 दिवसात झालेला जो एकंदरीत प्रकरण आहे भाजपचं, ते फडणवीस साहेबांनी किती मनावर घेतलं असेल. त्यांनी निवडणुकीच्या मतदानाच्या 1 दिवस अगोदर त्यांनी एक आपला व्हिडिओ संदेशही इश्यू केला होता, जारी केला होता. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही अफवा किंवा कोणत्या याच्यात बळी न पडता भाजपलाच मतदान करा.
ते रवी राणासाठी म्हणजे युवा स्वाभिमानसाठीच होतं. स्वाभाविक. हां. त्याच्यामुळे युती होत असताना आता जे याच्या अगोदर 4, 5, 6, 7 बैठका झाल्या. मला असं वाटतं आणखीन 10, 15, 20, 25 बैठकांचा दौर चालेल. ते नागपूर, अमरावती, कधी असं, कधी उलट, कधी हे, कधी ते. आणि दोन्ही गटाचे नेते सक्रिय झालेच आहेत. ते आपापल्या कामाला लागले आहेत. तिन्ही गटाचे. तिन्ही गटाचे नेते झाले आहेत. यांची सगळ्यांची बार्गेनिंग म्हणजे युवा स्वाभिमानावर कंट्रोल ठेवायला संजय खोडके साहेबांनी जसं महाराष्ट्रामध्ये बघताय की खरं म्हणजे शिंदेना फोडून चांगले सरकार झालं होतं, भाजप शिवसेना एकत्र काही आलं आपल्या, होतं, तरी त्यांनी मी अजितदादांना घेतलं. आता हे पाहत होतो हे प्रभाग 17 मध्ये युवा स्वाभिमानचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. आणि आपण आशिष मला वाटतं वाचून दाखवायला पाहिजे. गडगेश्वर प्रभागामध्ये तुम्ही बघताय की तिथे फक्त आशिष अतकरे जे आहे ते भाजपचे ते इथं निर्वाचित झाले आहे. आणि त्यामध्ये अजून गंमत सांगण्यासारखी अशी आहे की 3 जागी युवा स्वाभिमानचे लोक निवडून आले आहे. त्यामध्ये योगेश विजयी झाले आहे, अर्चना पांडे विजयी झाल्या. ज्या अर्चना पांडे जे आहे ते अशोक पांडे यांच्या सौभाग्यवती आहे. आणि अशोक पांडे हे मूळ संघाचे आणि भाजपचे आहे. त्यांचे बंधू विजय पांडे तिथे एकदा नगरसेवकही होते, परंतु त्यांना तिकीट भाजपने नाकारली, ते स्वाभिमानमध्ये गेले, त्या विजयी झाल्या आहेत. आणि प्रियंका वाटाणे ह्या म्हणजे 3 युवा स्वाभिमानचे आणि एक आशिष अतकरेंना मगाशी मी बोललो की त्यांनी जुळून घेतला आहे व्यवस्थित आणि त्यामुळेच त्यांचाही तिथून विजय झालाय. तिथे पूर्ण पॅनल युवा स्वाभिमानचं बसलेलं आहे. आणि अमरावती महापालिकेच्या एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतांना काँग्रेसची विलासराव रेकॉर्ड 8,000च्या वरते त्यांचं विनिंग डिफरन्स आहे. आणि सगळ्यात कमी मला असं वाटतं एक युवा स्वाभिमानची सीट आहे 100च्या आतमध्ये. नाही, इथे तायडे आणि हे 38 त्याच्यापेक्षा 48 मतं निवडून आली. ती सीट आता अधिकृत फिगर सगळे येणे बाकी आहे. पण 50 मताच्या खाली एक सीट युवा स्वाभिमानची आलेली आहे. आणि 7व्यांदा नगरसेवक विलास इंगोले झाले आहे. 7व्यांदा. मला असं वाटतं विदर्भात हा असं उदाहरण कुठे नसेल. अजितदादा वारंवार शपथविधी घेतात उपमुख्यमंत्री पदाची, तसा विलास इंगोले पुन्हा महापालिकेत. आणि महापालिका आणि विलास इंगोले हे एक वेगळंच नातं आहे, ते असणं आवश्यकच होते. आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा काय रोल राहते तो एक पाहण्यासारखा राहील. ते एक मग चमत्कार राहील राजकारण, कारण ते आता त्यांच्यासोबत काँग्रेसचे 15 नगरसेवक राहतील, तर त्यांचा एक आवाज राहील आणि तो सत्तेवर किती अंकुश ठेवतात हे बघितल्या जाईल. तिकडे संजय खोडकेंची कारण असं एक म्हणजे आणि दोन्ही पती पत्नी जे उभे झाले होते ते प्रमोद पांडे आणि मिसेस पांडे त्या राजापेठ मतदारसंघातून उभ्या होत्या आणि ते दोघे जण तिथे पराभूत झाले. तिथं फक्त भाजपच्या पद्मजा कोंडान्या निवडून आल्या आणि बाकी 3 जण ते युवा स्वाभिमानचे निवडून आले. त्यात प्रशांत वानखडे एक आहेत आणि 2 मुलचंदानी आणि अजून एक आहेत, असे 3 जण तिथे निवडून आले. तिथेच भाजपने जो सपोर्ट दिला होता त्या मिसेस अमोल ठाकरे, तिथे अपर्णा ठाकरे, त्यांना ऐन वेळेस भाजपने अपक्षांना पाठिंबा दिला. हा तर फरक अजिबात झालाय. भाजप वेळेवर पाठिंबा देऊन राहिलाय, वेळेवर काढून घेत आहे. लोक कन्फ्यूज होते, हे खरं आहे, पण लोकांचं काही गोष्टी पक्क्या होत्या आणि त्या पक्क्या करून ठेवल्या राणांनी आणि मग हा सगळा गोंधळ सुरू करून ठेवला. ही एक रणनीती होती. राणांवर तर बोलत राहू, काँग्रेसवरही बोलत राहू, राष्ट्रवादी बोलत राहू. कपल जवाहरगड प्रभागातून पराभूत झालाय, हरमकर पती पत्नी, मिस्टर अँड मिसेस हरमकर उबाठा शिवसेना आणि हे उबाठा शिवसेना. विवेक म्हणजे कलोतींच्या विरुद्ध कलोती आणि हे उबाटाचे आपले प्रवीण हरमकर हे दोघांनी मिळून शिरभाते त्यांच्या विरुद्ध, त्यांनी शिरभातेंना 800 काही मतांनी शिरभाते निवडून आले. शिरभाते खरं म्हणजे प्रवाहामध्ये नव्हते, मध्यंतरी त्यांचा डिस्टर्बन्स झाला या विषयाचा. राजकारणाचे मुख्य प्रवाह ते या वर्षात आले पुन्हा आणि ते जसे विलासरावांच्या सोबत आले, विलासरावांनी हे 4 लोकांचं पॅनल ते आज नाही प्रचारात फिरले, हे असं दिसायला आहे. आता सगळेच लोक आपण ओळखतो या गोष्टीला. विलासरावांनी याची निवडणुकीची तयारी तब्बल 1 वर्ष अगोदर केली होती, जेव्हा त्यांना माहित होतं की हे असं पॅनल. काही जे मोठे लोक पराभूत झाले आहेत, जे महापालिकेच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ज्यांना आपण मुरब्बी म्हणू, चेतन पवार, जसं चेतन पवार आहे, प्रकाश बनसोड आहेत, एक एनसीपी कडनं प्रशांत डवरे आहेत, पुरुषोत्तम बजाज आहेत, प्रदीप बाजड आहेत, प्रमोद पांडे आहेत, प्रवीण हरमकर आहेत. यस. आणि तिकडे मुस्लिम एरियामध्ये भरपूर काही म्हणजे मला प्रवीण हरमकरांचं आश्चर्य वाटलं की त्यांनी विवेक कलोती उभे आहेत, त्यानंतर
शिरभातेंना सपोर्ट आहे यांचा, आणि मग असं त्यांना हे कॅल्क्युलेशन कसं जुळेल असं जरा शंका यायला पाहिजे होती, पण ती त्यांनी घेतली नाही. की उभाट्याला पाठिंबा दिला राष्ट्रवादीनी, त्यांना वाटायचं की राष्ट्रवादीचं इथं वोटिंग चालेल आणि पुन्हा तोच गैरसमज की मुस्लिम वोट म्हणजे जे कॅल्क्युलेशन होतं ते होतं की मुस्लिम वोट, कारण विलासरावांच्या विरुद्ध एक मुस्लिम उमेदवार उभे होते. कुसुम साहू पडल्या बहुतेक. हा, कुसुम साहू महापौर. कुसुम राजेश पड्ढा पडले. हा, राजेश पड्डा पडले, कुसुम साहू पडले. तिथे भाजपचे जे बाळू बिहार पडले. बाळासाहेब भुयार पडले. महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांचा पराभव झाला. बादल कुलकर्णी भाजपचे बादल कुलकर्णी. पीडीएमसी मधून चांगला उभे होते. कार्यकर्ता होता. चांगलं नाव होतं, पण तिथे 2 राष्ट्रवादी 2 काँग्रेस. आपण पुढे कधीतरी बोलू प्रणित या विषयावर. सोनी. प्रदीप सोनी प्रणित सोनी पडले. आणि रतन माजी दिंडोलेंना नगरसेवक. पुन्हा एकदा चान्स भेटला माजी यापूर्वी, नगरसेवक. आणि फार कमी मतांनी, 100 वाघ मतांचा डिफरन्स. पडले कळकळेश्वर मधून. हा, आणि जितू वाघ. जितू वाघ. आणि त्यांच्या गंमत अशी पत्नी आहे, होत्या त्या होत्या. काही ठिकाणी 2 भाजपा 2 राष्ट्रवादी, 2 भाजपा 2 राष्ट्रवादी, लोक याच्यावर आम्हाला, म्हणजे आमचे स्वतःची मतं नाही आहेत, ही कमेंट्सवर मत आहे की हे कसं काय मॅचिंग होतं. ते एक मॅचिंग असतं, ते कसं असतं त्याच्यावर आम्ही बोलत राहू. आणि एकूणच ही निवडणूक लोकांनी एन्जॉय केली. लोकशाहीसाठी हे छान असतं. पण सध्या जे वातावरण आहे एकूण शहरासाठी छान आहे. म्हणजे कोण विकास करत आहे आणि कोण नाही करत आहे, जो करणार नाही, जे आता जे अगदी थोड्या मतांनी पडले त्यांना तर आशा आहेतच ना, ते तर सतत कामात राहतील आणि ही लोकशाही छान जिवंत राहील. अमरावतीचा चांगला विकास होईल. आपण इथे थांबूया आणि जवळपास 12 तासाच्या जर्नीमध्ये तुम्हाला पुन्हा उद्या नव्यानं आम्ही तुमच्यासोबत जुळणार आहोत. आणि आमचे सगळे व्हिडिओ, सगळ्या इंटरव्ह्यू तुम्हाला आता सध्या संपादक अनिल अग्रवाल साहेबांनी जे तुम्हाला ज्या टिप्स दिल्या आहेत, सत्ता कशी बनेल, आणि मंडलवर तुम्ही अपडेट पाहत राहाल, आणि आम्ही देत राहू की आता दौडभाग कशी सुरू झाली आहे आणि आता रोल कसा आहे आतल्या बातमीसाठी. पुन्हा आम्ही बसूच. आता संपादकांसोबत बसून बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या नाही आहेत. मला माहिती आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या सांगितल्या नाही आहे, पण तुम्हाला ऐकायचं आहे, मला माहिती आहे. आमच्या सगळ्या सोशल मीडियावरच्या लोकांना सोशल व्हायचं असतं, आणि ते सोशल हेच आहे की आतलं सांगा ना. जाताना आभार व्यक्त पुन्हा करेल. या. आता फिगर जे मोबाईलमध्ये आलेले आहे, हा. आज दिवसभरात युट्यूबवर आपल्याला 7 लाख लोकांनी पाहिला आहे. क्या बात आहे, वाव. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करेल. आणि पुढेही आपण असंच राहू. ह्या चॅनलवर आपण येणाऱ्या दिवसात उद्या सर्वसमावेशक चॅनल, म्हणजे ही महापालिका निवडणूकच नव्हे, करेक्ट. माधवजी आपल्याला जोडलेले आहे. त्यांनी एक साक्षात्कारची सिरीज आपल्यासोबत सुरू केली आहे. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल. निवडणुकीमुळे सगळं त्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झाल्या, आणि ते सगळं सुरू राहील. पुनश्च आभार. थँक्यू.